होय. नमस्कार नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रिय शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं, सर्वप्रथम आपल्या या कोर्सच्या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या दुसऱ्या दिवशी मी आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आज आपण जे शिकणार आहोत ते न भूतो न भविष्यती, असं तर म्हणणार नाही मी. न भूतो असेल आणि भविष्यती असेल. न भूतो असेल आणि न भविष्यती नसेल तर भविष्यती असेल, कारण याला डिटेलमध्ये आपण फुल कोर्समध्ये शेवटी शिकणारच आहोत. परंतु आज आपण तात्विक स्वरूपात या ठिकाणी काय शिकणार आहोत त्याचा मी या ठिकाणी परामर्श तुम्हाला सुरुवातीला देतो. सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल अटॅच धिस अँड जस्ट चेक इट आउट. या ठिकाणी तुमच्या समोर आज आपण कोणकोणते महत्वाचे 3 टॉपिक शिकणार आहोत ते या ठिकाणी तुमच्या समोर दिसत आहेत. आणि या दुसऱ्या दिवसात मी आपलं सर्वप्रथम सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सर्वप्रथम बघा, आपल्याला आपल्या पाठामध्ये किंवा आपल्याला आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये अशा प्रकारच्या कवितांची गरज लागते, किंवा गाण्यांची सुद्धा गरज लागते, किंवा वेगवेगळ्या अशा गीतांची सुद्धा आपल्याला गरज लागते. म्हणजे जे काही आपण तयार करतो, जे पोयम स्वतः तयार करतो आपण, किंवा गाणं जे स्वतः तयार करतो ते, आणि वेगवेगळ्या उपक्रमांना गीत लागत असेल किंवा कविता लागत असेल तर त्याचा म्युझिक सहित क्रिएशन करायचं आहे आपल्याला. त्याचं क्रिएशन करायचं आहे आणि तेही मोबाईलवरती करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं मोबाईलवरच पीपीटी बनवायची आहे. आपल्याला पाहिजे असलेल्या जनरल नॉलेजवर असेल किंवा कोणत्याही एका टॉपिकवर असेल तर ते आपल्याला मोबाईलवर सहजपणे ते तयार करता यावं, याही प्रकारचा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ते लॅपटॉपवर सुद्धा करता येतं आणि मोबाईलवरती सुद्धा करता येतं. त्याच पद्धतीनं हे AI वेबसाईट एक आपल्याला छोटीशी तयार करायची आहे. तुमच्या शाळेची असेल किंवा तुमची स्वतःची असेल किंवा तुम्ही पाठामध्ये शिकवत असणाऱ्या प्रत्येक मुद्द्याची असेल, त्या सगळ्या भागावरती आपल्याला वेबसाईट बनवता येते. आणि हे तिन्ही कामं, पीपीटी, वेबसाईट आणि सॉन्ग, या ठिकाणी सर्वप्रथम आपण एक पीपीटी बनवायला शिकणार आहोत. त्यानंतर आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत. आणि त्यानंतर आपण एक पोयम किंवा गीत बनवायला शिकणार आहोत. आणि विथ म्युझिक ते असणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण मोबाईलवरच फिल्मोराचे AI क्रेडिट्सनं आपण काय काय करू शकतो त्याचा परामर्श घेणार आहोत. आणि कॅनवाचाही थोडंसं फार पाहणार आहोत या ठिकाणी मोबाईलवर. तर या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या 1-1.5 तासामध्ये शिकणार आहोत. कारण प्रत्येकाला 5-5 मिनिट खरं तर लागतात. परंतु मला तुम्हाला स्टेप वाईज सांगायचं आहे, व्यवस्थित सांगायचं आहे. त्यामुळं शिकवताना शिकताना थोडासा कदाचित वेळ जाईल, परंतु तुम्हाला तयार करताना मात्र तुमच्या मोबाईलवरती घरी बसल्या बसल्या किंवा चहा पिता पिता कोणाबरोबर किंवा तुम्हाला इतरांबरोबर चर्चा करता करता सुद्धा ही वेबसाईट तयार करता येते. वेगळी ऑर्डर द्यायची गरज नाही, किंवा प्रेझेंटेशनसाठी एकदम लॅपटॉप उघडून बसायचं, हे घेऊन बसायचं ते घेऊन बसायचं याचीही गरज नाही. किंवा तुम्हाला हे कविता बनवायची आहे, गाणं बनवायचं आहे, तुमच्याकडे जर शब्द असतील तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर ते तयार करायचे आणि त्याला म्युझिक सहित, चाली सहित, गाण्याच्या स्वरूपात, गीत स्वरूपात आपल्याला सादर करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जे करावे लागतात त्यासाठी टूल्सची गरज आहे. आणि त्याचे प्रो टूल्स, त्याचे प्रीमियम टूल्स आपण या ठिकाणी तुमच्यासाठी परचेस केलेले आहेत. ते तुम्हाला आपण फुल कोर्समध्येच देऊ करतो, त्याबद्दल आपण नंतर बोलू. आणि तुम्हाला त्याचबरोबर आजच जे फुल कोर्सची अनाउन्समेंट होणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेलकम बोनस दिला जाणार आहे लगेच प्रवेश घेतल्या घेतल्या. त्यामध्ये तुम्हाला 10,000 क्रेडिट्स मोबाईलची मिळणार आहेत. नवीन लॅपटॉपवरचा फिल्मोरा आलेला आहे, त्याची लिंक आपण तयार केलेली आहे. आणि 14.5 हा जो लेटेस्ट व्हर्जनचा हा जो काही फिल्मोरा आहे त्या फिल्मोराला सुद्धा आपल्याला या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर 114 अशा वेगवेगळ्या पीडीएफ्स आहेत की जे तुम्हाला राजरोसच्या तुमच्या अध्यापनामध्ये या ठिकाणी उपयोगी पडणार आहेत, लक्षात घ्या. आता सर्वप्रथम आपण जे आहे ते मोबाईलवर जाऊया.
बरोबर आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण तुम्हाला हे लॅपटॉपवर सुद्धा सगळं आरामात शिकता येईल, लवकर सांगता येईल. अजून मोबाईलवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी रस जास्त इंटरेस्ट असेल तर हे सगळी कामं मोबाईलवरती सुद्धा तयार करता येतात. म्हणून आपण मोबाईलवरती सुद्धा या ठिकाणी या गोष्टी करून घेणार आहोत. तर मला एक फक्त पोल घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्याकडून, की आज जे आपण हे सगळं जे पाहणार आहोत ते तुम्हाला मोबाईलवर मी जसं जसं लॅपटॉपवर दाखवत आहे तसं तसं मोबाईलवर करता येईलच. परंतु तरी या ठिकाणी एक पोल घेऊया लगेच. 1 मिनिटाच्या आत सगळ्यांनी सांगायचं आहे की आपल्याला हे सगळं 80% भाग हा लॅपटॉपवर शिकायला आवडेल का मोबाईलवर शिकायला आवडेल. कारण 20% भाग तर मी लॅपटॉपवरच घेणार आहे, पण बाकीचा जो 80% भाग आहे तो मोबाईलवर शिकायला आवडेल का या ठिकाणी लॅपटॉपवर शिकायला आवडेल, हे सर्वांनी लगेच या ठिकाणी आपल्याला कमेंट मध्ये लगेच सांगायचं आहे. 10 कमेंट तरी आल्या पाहिजेत कमीत कमी. बरेच जण या ठिकाणी, काही जण लॅपटॉप म्हणत आहेत, काही जण मोबाईलवर म्हणत आहेत. बर, अजून ओके, काही जण लॅपटॉप म्हणत आहेत, काही मोबाईल म्हणत आहेत. ठीक आहे, मोबाईल प्लस लॅपटॉप दोन्ही म्हणत आहेत काही जण. ओके, व्यवस्थित, छान छान छान. येस, थोडस जिकिराचं जाईल. हा मोबाईल सगळ्या प्रत्येकाकडे आहे, परंतु बघा मी जे तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आज जो एक आपला जो काही 12 दिवसांचा जो कोर्स आहे, फुल कोर्स 14 जुलै ते 26 जुलै, त्या कोर्समध्ये तुम्हाला हे टूल्स दिल्यानंतर तुम्हाला खरं तर हे मोबाईलवरती सुद्धा करता येणार आहे आणि लॅपटॉपवर सुद्धा करता येणार आहे. सध्या जे त्याचा एक फक्त परिचय देण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत, त्यामुळे जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण लॅपटॉपवर सुद्धा हे सगळं घेऊ शकतो आणि मी तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा दाखवतो. त्यामुळे अगोदर लॅपटॉपवर दाखवतो आणि त्यानंतर मग तुम्हाला मोबाईलवर आहे तसं सेम करून सगळं दाखवतो. आणि गाणं तर आपण मोबाईलवरतीच तयार करणार आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अगोदर अगोदर आपण सिलेबस सिलेक्ट करूया, ठीक आहे. त्यामुळं आमचे मित्र विशाल होळ सर आणि काही जणांनी सांगितलं लॅपटॉप आणि काही जणांनी सांगितलं मोबाईल, परंतु काही जणांनी सांगितलं लॅपटॉप आणि मोबाईल. तर लवकरात लवकर आपण लॅपटॉपवर शिकूया, तुम्हाला एक कॉन्सेप्ट देण्यात येईल आणि परत मोबाईलवर कुठून कसं जायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यात येणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, हे तिन्ही गोष्टीसाठी एकाच ईमेलवरती मी सगळं परचेस केलेलं आहे. त्यामुळे हे तुम्हाला फायदेशीर असणार आहे की तो ईमेल आय डी आणि पासवर्ड मी तुमच्या जे कोर्समध्ये प्रवेश घेणार आहेत त्यांच्या बरोबर या ठिकाणी शेअर केल्यानंतर, त्यांना ओपन करायचं कसं करायचं ते सांगितल्यानंतर तुम्हाला माझ्यासारखं जे काही एक बुकमार्क दिसत होते वेबसाईटवरती, त्या प्रकारचे बुकमार्क्स तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. ओके, तर सर्वप्रथम आपण काय करूया, आता आज आपण काय शिकणार आहोत हे तुम्हाला समजलेलं आहेच. याला थोडंसं मिनिमाइज करून ठेवतो आणि नेहमीप्रमाणे आपण जाऊया आपल्या या ठिकाणी कुरुक्षेत्र मैदानावरती. या ठिकाणी आपण वेगवेगळे युद्ध लढत असतो, वेगवेगळे चॅलेंजेस, वेगवेगळे आव्हानं आपण पेलत असतो आणि त्यानंतर मग मात्र या ठिकाणी जी त्याच्यातून एक निर्मिती होते ते सगळं या ठिकाणी आपला महाराष्ट्र पाहत असतो. या ठिकाणी पहा, आता परप्लेक्सिटी आहे, गुगल जेमिनी आहे, चॅट जीपीटी आहे, सोरा, यामा, सिलेबस, हे सगळं तुम्ही काल पाहिलेलंच आहे. परंतु या ठिकाणी बऱ्यापैकी याचा अनुभव किंवा एक परिचय, जुजबी परिचय तुम्हाला झालेला आहे. आज आपण सिलेबस ओपन करूया आणि सिलेबस मध्ये जसं इयत्ता पहिलीच आपण थोडंसं सुरू केलेलं आहे बऱ्यापैकी, तसं तर आपण सायमल्टेनियसली दुसरी, तिसरी, चौथी, 10वी, 12वी, इव्हन बीएससी, एमएससी, पीएचडी पर्यंत आपण जातो ऍक्च्युअली खरं तर. बरोबर, रिसर्च सुद्धा या ठिकाणी करता येतं. म्हणजे बघा, केजी टू पीजी नाही तर केजी टू पीएचडी साठी सगळे टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि संसाधन असण्याच्या बाबतीत IN4EPRD ही महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत संस्था आहे. कशाच्या बाबतीत? संसाधन, टूल्स असण्याच्या बाबतीत. आणि ते तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हे सगळं शक्य होत आहे मला, आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा या ठिकाणी माझा प्रयत्न असतो. आणि हे मी जाणीवपूर्वक विधान करतोय की महाराष्ट्रातील एकमेव अशी संस्था आहे की ज्यांच्याकडे एवढी संसाधनं असतील. आता या ठिकाणी पहा, आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे फर्स्ट स्टँडर्ड आपण या ठिकाणी पाहूया. आणि त्या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आपण न्यू बुक्स मध्ये जाऊया. इयत्ता पहिलीचा पहिलं
माध्यम म्हणजे मराठी माध्यम, त्यातली पहिली भाषा म्हणजे बालभारती भाषा, आणि त्यातली पहिलीच कविता म्हणजे आगोबाई ढग्गोबाई. याला आपल्याला चाली स्वरूपात या ठिकाणी म्हणायचं आहे, चाली स्वरूपात आपल्याला बोलायचं आहे. तर कशा पद्धतीनं हे आपण करणार आहोत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी पहा, आता हे अग्गोबाई ढग्गोबाई हे तीन फक्त याचे काय आहेत, स्टांझा म्हणूया आपण, किंवा त्याला आपण म्हणतो कडवे आहेत. तर हे जे तीन कडवे आहेत याला नीट समजून घेऊया की नेमकं म्हणायचंय काय. कवी संदीप खरे यांना काय म्हणायचंय ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे, ओल्ड आहे हे अग्गोबाई ढग्गोबाई, ओल्ड आहे का? न्यू बुक्स मध्ये दिसते मला हे जुन्या सिलेबस मधलं आहे का अग्गोबाई ढग्गोबाई? नवीन सिलेबसचं पुस्तक कुठे आहे मग? ते माझ्याकडे आहे 114 पीडीएफ मध्ये. 114 जे पीडीएफ मी देणार आहे तुम्हाला ते या ठिकाणी हे जुने पुस्तक आहे, यावरती जुनं पुस्तक आहे. बापरे, ठीक आहे. नवीन एक माझ्याकडे पुस्तक आहे. एकच मिनिट हा, ऍक्च्युली माझ्याकडे आहे ते पुस्तक, पण कोणाकडे पीडीएफ असेल त्याची, कारण 114 पीडीएफ मध्ये मला शोधत बसावं लागेल ऍक्च्युली. अच्छा, या माझ्या दारातून ते आपण बनवलेलं आहे. या माझ्या दारातून आपण कविता बनवलेली आहे आणि ते पाहिलेली आहे, शिकवलेली सुद्धा आहे ती. बरं, दुसरी कविता सांगा नवीन. एक मिनिट मग मग मला बघून द्या, दुसरी कविता सांगा कोणती आहे, कारण यांच्यामध्ये न्यू बुक्स मध्ये तर हे तर दाखवले जात आहे ते. आपण या ठिकाणी मराठी मीडियम मध्ये जाऊया. या ठिकाणी बालभारती न्यू पर्यंत आहे बघा, इथं 2019 ते न्यू. बऱ्यापैकी कविता, बऱ्यापैकी पाठ आपले झालेले आहेत. इयत्ता पहिली जवळपास पूर्ण होत आलेली आहे. अच्छा, अपलोड केलेलं नाहीये. दुसरी कवितेचा स्क्रीनशॉट कोणाचा असेल तर त्याने मला व्हॉट्सअपला पाठवा, आपण त्याच्यावरनं ते टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करूया. ए आई मला पावसात जाऊ दे, हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. हे सुद्धा घेतलंय आपण. बरं, त्याची वेबसाईट बघूया आपण या ठिकाणी. त्या ठिकाणी बघा, हे सुद्धा घेतलेलं आहे. याच्यावर मला सांगा नवीन कोणतं आहे. आपण कविता, आपण काय करूया, पुस्तक बघूया. सगळं 86 पानांचं पुस्तक आहे बघा हे. त्यामध्ये पहिलं काय आहे ते पाहूया. या ठिकाणी अगोबाई ढगोबाई यात आहे असं बीज आहे. त्या ठिकाणी तर काय आहे, माझं कुटुंब आहे. झोपाळा गळ्या ओढून जर बघितलं आपण, माझी शाळा आहे. त्यानंतर एक नवीन सांगा जे आपण घेतलेले नाही ते, आई मला देणं हे सुद्धा झालेलं आहे. आई मला देणं हे सुद्धा पाठ झालेलं आहे. बरं, गीता जोशी मॅडम यांनी पाठवलेलं आहे. अहो, असं नाही, असं नाही मॅडम, कविता पाठवा एक, त्याचा स्क्रीनशॉट. तुम्ही पुस्तकाचं मुखपृष्ठ पाठवलं तर कसं होईल? बाजार, असं केलं तर कसं? हे हे इथं बघा, इथं काय आहे, हा माझा घोडा आहे का? माझा घोडा, माझा घोडा शांता शेळके यांचा नवीन मध्ये आहे का माझा घोडा? हे बघा या ठिकाणी काय आहे, टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा, उंच उभारी दोन्ही कान ऐटीत वळवी या पुली मान, मध्येच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा, टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. आता हे आहे ऍक्च्युली, ओके, हे छान आहे ऍक्च्युली, बरं का. कारण खूप मीटर मध्ये शांता शेळके यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे अजून काय म्हणायचं. कवियत्रित्या आपण त्यांच्या कविता वाचत मोठे झालेलो आहोत. घोडा माझा फार हुशार, पाठीवर मी होता स्वार, नुसता त्याला पुरे इशारा, कशाच चाबूक ओढा, टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा. ओके, गुड गुड गुड, चाल बसलेली आहे या ठिकाणी. ओके,
ही चांगली आहे तशी. आता काही गीता जोशी मॅडम यांनी मला एक कविता पाठवलेली आहे, गाडी आली झुक झुक झुक. ओके, हे एक आहे, बरोबर आहे. अहो असं असं युट्यूबच कसं काय पाठवून चालेल? मला कविता पाठवा हो. पानाचं या ठिकाणी आहे ते, याच्यामध्येच असेल. हा, गाडी आली हे नवीन आहे ना? हे बघा, गाडी आली नवीन आहे का? हे गाडी आली झुक 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 असं होतं ते. ऍक्च्युली आपण म्हणत होतो ते गाडी आली चला पळा रे, गाडी थांबली धक्का मारा रे. हे कविता झालं, पण आपल्याला गीत करायचं, गीत. गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून, आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे. ओके, आणि धक्का मारा रे. आता आपण बघूया कशा पद्धतीने चाल बसवायची ते आपण पाहूया, आणि त्याच्यानंतर आपण जे आहे या ठिकाणी याचं गीत बनवूया. आता बघा, या ठिकाणी आपल्याला याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, बरोबर आहे? तर सर्वप्रथम या ठिकाणी मी काय करत आहे, माझा जो कीबोर्ड आहे तो या ठिकाणी जोडत आहे. आणि यावर प्रिंट स्क्रीन बटन आपण या ठिकाणी करतोय. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी बघा, ही प्रेझेंटेशन आहे, त्या प्रेझेंटेशनला आपण काय केलं, पेस्ट केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी क्रॉप केलं. आता क्रॉप केल्यानंतर या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे कशामध्ये, याला आपण सेव्ह ॲज पिक्चर करूया. हे आपल्याला परप्लेक्सिटी मध्ये घ्यायचंय, परप्लेक्सिटी मध्ये, बरोबर आहे? त्या ठिकाणी पहा, सर्वप्रथम आपण परप्लेक्सिटी ओपन करूया आणि परप्लेक्सिटीला या ठिकाणी ही फाईल काय करूया, आपण अटॅच करूया. आता ही लोकल फाईल आपली अटॅच केली इथे या ठिकाणी, आणि त्याला फक्त एक कमांड द्यायची आहे, एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट. काय म्हणायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट. आणि त्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्रॅक्ट करून मिळालेली आहे. सुंदर पद्धतीने आपल्याला ही कविता आहे. ओके, लिंक नका पाठवू, मला लिंक नका पाठवू. पुस्तक पाठवायचं, पुस्तक, पुस्तकातलं हे बघा, यांनी नवीन पाठवलेलं आहे, गीता जोशी मॅडम यांनी. रंगीत लाल शेपटीचा पतंग माझा, आयटीचा कागद काड्या दोरा डिंक, मीच त्याला लावलेत पंख. आता असू दे, आता या ठिकाणी हे बघा, याला अॅनिमेशन सुद्धा चांगलं देऊ शकतोय आपण. हे राहून दे, आता गाडी आली नकाशावरती वगैरे दाखवू शकतो आपण. हे फायनल केलेलं आहे, ही कविता फायनल केलेली आहे. ओके, शेवटी काय महत्वाचं आहे बघा, ही प्रोसेस महत्वाची आहे. जसं कालच आपण चर्चा झाली आपली, प्रोसेस सगळी महत्वाची आहे, प्रोसेस सगळ्याला सेमच आहे. ती कविता वापरा, हे कविता वापरा, पण एवढं आहे की याचं जे काही हे आहे, AI व्हिडिओ आहे, तो मात्र काल जसं मी बनवला तसं मी बनवून तुम्हाला उद्या पाठवणार आहे. आज आपण गीत म्हणजे पोयम, त्यानंतर वेबसाईट, आणि त्यानंतर सॉन्ग. ओके, म्हणजे पीपीटी, पीपीटी सुद्धा याची बनवणार आहे आपण. याचीच पीपीटी बनवणार, कशी बनवणार ते दाखवतो मी तुम्हाला. आता याला काय करायचं, हे जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट घ्यायचं, कॉपी करायचं, परत या ठिकाणी आपण काय करूया, पेस्ट करायचं, आणि त्याला म्हणायचं, आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट ऑफ दिस पोएम. हा, सगळ्या पॉईंटचं वेबसाईट. आयन फोर त्याची स्टाईलच निराळी, आपला पॅटर्न वेगळा आहे. त्याला काय म्हणायचं आहे, आय वॉन्ट टू क्रिएट अ वेबसाईट ऑन धिस पोएम, सो प्लीज टेल मी एनी जनरल knowledge which student will get from this poem. बघा, या प्रकारचा विचार करायचा आहे. फ्रॉम विच knowledge which student will get from this poem, like city and their fruits or speciality.
बघा आता पुण्याचं, आता मुंबईचं कसं वडापाव फेमस आहे, मुंबईचं तसं भरपूर फेमस आहे. शिला पाटील मॅडम आपल्याला सांगतीलच. पुणे तिथं काय होणार, आता पुण्यामध्ये काय पर्टिक्युलर, जसं नागपूरची संत्री या ठिकाणी फेमस आहे. बरोबर आहे. अजून काय काय म्हणजे प्रत्येक शहराचं वेगवेगळं असं एक काय असतं, एक ट्रेडमार्क असतो किंवा एक सिग्नेचर स्टाईल असते. बरोबर आहे. त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी हे जनरल नॉलेज यातून मिळतं. कवितेचं गाणं बनवतोय, कवितेची पीपीटी बनवतोय, कवितेची वेबसाईट बनवतोय. अहो काय चाललंय या प्लॅटफॉर्मवर पहा. हे काळाच्या पुढं पावलं आहेत आपली, आणि ती ओळखून या मुख्य प्रवाहात तुम्हाला सामील करण्यासाठी या 2 दिवसाची कार्यशाळा मी आयोजित केलेली होती. या ठिकाणी पहा, आता मी या ठिकाणी याला एंटर प्रेस केला या ठिकाणी, आणि त्यानंतर इथं आन्सर आपल्याला मिळालेला आहे. हे बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल, ते आन्सर देत आहे आपल्याला. अजून आता खाली पॉइंट्स देईल ते, त्याला पुढे सांगायचं राहिलं. बरोबर आहे. हे बघा या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला इथं हे मिळाले, आणि त्याची रिलेटेड इमेजेस आपण हे करू शकतो. हे बघा, कोकण आणि आंबे. बरोबर आहे, व्हेरी गुड. वसई आणि केळी. ओके, त्याची माहिती सांगायची आहे. वसई शहर 19व्या शतकापासून केळीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते. येथील केळी मुंबई, पुणे आणि अहमदाबाद सारख्या शहरामध्ये पाठवली जात असत वगैरे वगैरे. नागपूर आणि संत्री. बरोबर आहे, संत्रा नगरी म्हणून त्याला ओळखलं जातं. आमचे रंजना केवटे मॅडम यांनी अजून संत्रीची बर्फी पाठवली नाही, आणि त्यासाठी बघा ते बोलतही नाहीत काही. आणि त्या ठिकाणी काश्मीर आणि सफरचंद. म्हणजे कवितेमध्ये जी जी शहरं आलेली आहेत लक्षात घ्या. इथे बघा, कोकण आलेलं आहे, कोकण. त्यानंतर वसई आलेला आहे, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी नागपूर आलेला आहे, त्याच्यानंतर काश्मीर आलेला आहे. बरोबर आहे. तर बघा, कविता तुम्ही पाठवली, ऑन दी स्पॉट पाठवली, पण त्याची सुद्धा वेबसाईट तयार करता येते. हा विचार येणं महत्वाचं आहे. आपण कल्पना देतो, ते सत्यात कसं उतरवायचं, त्याला कृतीमध्ये कसं आणायचं, हेही तुम्हाला सांगत असतो या ठिकाणी. पहा, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण कोकण, आता हे सगळं जे आहे ते आपण सुरुवातीला काय करूया, या ठिकाणी कॉपी एक करून घेऊया आपण नंतर. आता आता आपण हे करूया, रिलेटेड इमेजेस त्याला म्हणूया आपण. सो क्रिएट रिलेटेड इमेजेस of each of these 4 paragraph. each of these, तुम्ही मराठी टाईप करा, काय प्रॉब्लेम नाही, मराठी कळतं त्या सगळ्यांनाच. ओके, थोडंसं टायपिंग फास्ट व्हावं म्हणून मी हे करत आहे. तसं बोलताना मराठीच बोलायचं आपल्याला, ऐकताना मराठीच, परंतु इथं थोडासा वेळेसाठी आपण इथं इंग्रजीत मी टाईप करतोय. कुणी शिक्षक असून सुद्धा इंग्रजीचा भाव करत असेल तर त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, मराठीत तुम्ही टाईप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो क्रिएट रिलेटेड इमेजेस ऑफ इच ऑफ दिस पोएम, each of these paragraph. बस, आणि एंटर करा. आता बघा या ठिकाणी तो पहिल्यांदा आपल्याला इथं एक त्याचं हे दाखवेल, कोकण दाखवेल. तिथं आंब्याची किंवा नारळाची वेगवेगळं जे काही समुद्र वगैरे आहे तर ते दाखवेल आपल्याला, ते चित्र दाखवेल या ठिकाणी. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आंबे वगैरे हे ते सगळं दाखवेल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर बघा ते एकच पिक्चर, एकच इमेज दिला अगोदर, आणि त्याच्यानंतर तो आपल्याला दुसरी इमेजेस देईल. आता आपल्याला काय करायचं, हे सेम जे आहे की नाही या ठिकाणी हे कॉपी करायचं आहे. ओके, त्याला थोडंसं छोटं करतो आता, असं नंतर थोडंसं मोठं करतो नंतर. आता एक कॉपी करेपर्यंत, कारण हे एका पूर्ण सिलेक्शन मध्ये घेण्यासाठी. बरोबर आहे. या ठिकाणी हे सगळं मी कॉपी करत आहे, आणि हे इमेजेस जास्त फास्ट अजून जनरेट होतात आपल्या सोरामध्ये, आणि किंवा गुगल जेमिनीमध्ये, किंवा इथं चॅट जीपीटी मध्ये अजून जास्त फास्ट होतात, कारण माझ्याकडे प्रो व्हर्जनचा आहे. चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी इमेज जनरेट होणार नाही, त्यामुळे त्रागा करू नका. सरळ IN4 पेरडी गाठायची आणि हे फास्ट मध्ये काम करून घ्यायचं. IN4 पेरडी गाठायची म्हणजे काय मला गाठायचं या ठिकाणी, मी तुम्हाला हे सगळं देऊन टाकतो, म्हणजे तुम्हाला फास्ट होईल काम. या ठिकाणी बघा, आपल्याला या ठिकाणी इथं सांगायचं आहे, ते सांगायचं आहे पुढचं. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, आपण काय म्हटलेलं होतं इथं वर, आपण इथं हे जे टेक्स्ट दिलेलं होतं का नाही, ते टेक्स्ट देऊया. बरोबर आहे. हे कॉपी, आणि प्रो व्हर्जनच्या चॅट जीपीटी मध्ये जायचं आहे. मी जाणीवपूर्वक हे काय सांगत आहे,
कारण तुम्ही परत सेल्फ करायला जाल आणि परत हे लवकर होणार नाही जनरेट, तर उगाच हे फ्रस्ट्रेशन यायला नको. त्यामुळं तुम्हाला सांगतो मी, हे प्रीमियम व्हर्जनचं आहे आणि प्रीमियम व्हर्जन फास्ट देतं. बघा या ठिकाणी लगेच मला पहिली इमेज एका मिनिटाच्या आत मिळेल. आता एका मिनिटाच्या आत मोजून बघा, घड्याळ चालू करा, त्या पद्धतीने ते एका मिनिटाच्या आत मिळेल आपल्याला. तोपर्यंत आपण या ठिकाणी काय करूया, आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपण वेबसाईट बनवण्याच्या आपल्या प्रो व्हर्जन कडे जाऊया. या ठिकाणी बघा, इथे मी प्रो व्हर्जन घेतलेला आहे, बरोबर आहे. आता न्यू फ्रॉम ब्लँक आणि इथं क्रिएट न्यू, इथं पीपीटी तयार होते. इथं पीपीटी करून घ्या अगोदर, या पद्धतीने करून घेऊ शकता तुम्ही. क्रिएट न्यू, एआय पद्धतीने ते इमेजेस एआय जनरेट करतं. या ठिकाणी आपण काय करूया, जनरेट करूया. इथं बघा, क्रिएट फ्रॉम वन लाईन प्रॉम्प्ट, एकाच लाईनचा प्रॉम्प्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, बरोबर आहे. किंवा ऑलरेडी पीपीटी बनवलं असेल तर ते इम्पोर्ट करू शकता, ती पीपीटी मॉडिफाय करू शकता. ओके, या ठिकाणी बघा, आता प्रेझेंटेशन आहे, तर 4 गोष्टी तयार करता तुम्ही. प्रेझेंटेशन आहे, वेब पेज, वेबसाईट आहे, डॉक्युमेंट आहे. बघा डॉक्युमेंट मध्ये काय काय करू शकताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर इथं सोशल मीडिया सुद्धा आहे. ईमेल तयार करायचा आहे, कॉपी रायटिंग करायची आहे, म्हणजे थोडंसं टाइम मॅनेजमेंट सिक्रेट्स, हे सबस्क्रायबर, म्हणजे इथं आयडियाज आहेत की तुम्हाला सोशल मीडियावर टाकण्यासाठी, जनरल नॉलेज लोकांना देण्यासाठी. हे चारही गोष्टी तुम्ही या ठिकाणी करू शकता, बरोबर आहे. आता अगोदर आपण प्रेझेंटेशन तयार करूया आणि परत वेबसाईट तयार करूया, बरोबर आहे. आणि याला इथं काय सांगायचं आहे बघा, या ठिकाणी हे सगळं जे टेक्स्ट आपण इथं कॉपी केलेलं होतं, हे बघा, आंबे आलं, कोकण आलं, ChatGPT तयार केलं, याने बी तयार केलं. हे बघा, यानं नागपूर, इथं नागपूर नाव दिलं, परप्लेक्सिटी, आणि ChatGPT काय केलं, आंबे आणि कोकण समुद्र किनारा जे आपण म्हटलं होतं, थोडीशी झाडं वगैरे निसर्ग या ठिकाणी दाखवलेलं आहे. सांगा बरं मला मग, आता याचा व्हिडिओ कसा बनवायचा, एआय व्हिडिओ. हे सगळे लोक आंबे तिथून इथून, जे मालगाडी आहे ते हात याला देणार आहे, कुणाला देणार आहे, याला दुसऱ्या कर्मचाऱ्याला देणार आहे, तो जो काही आहे ते खाली ठेवणार आहे. हे जे मोशन आहे, हे जे अॅनिमेशन आहे, ते आपण कसं करायचं काल पाहिलेलं आहे आणि ते मी तुम्हाला करून पाठवेन. सध्या आपल्याला इथं बनवायचंय PWS, म्हणजे कवितेची पीपीटी, कवितेची वेबसाईट आणि कवितेचं गाणं आपल्याला बनवायचं या ठिकाणी. लक्षात घ्या, आता पीपीटी तयार होत आलेलीच आहे कारण इमेजेस मिळालेले आहेत. आता याला म्हणूया आपण, कोणतं आवडलं तुम्हाला या ठिकाणी मला हे सांगा, ChatGPTचं आवडलं का परप्लेक्सिटीची इमेज आवडली? लवकर लवकर सांगायचं, थोडंसं इंटरॅक्शन करायचं, असं नाही चालणार. बोलावं लागेल, बोलावं लागेल. तुमच्यासाठी आलोय मी, इथं बसलोय, तुम्ही माझ्या या ठिकाणी शिकण्यासाठी आलेला आहात, बोलावं लागेल तुम्हाला, करावं लागेल. तसं नाही करायचं, बोथ नाही ना, एकच 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 घ्या. ChatGPT, बर ठीक आहे. चला, बाळू काटे सर आमचे या ठिकाणी परम निष्ठ अशी असणार IN4EPRDC, त्यांचं आपण ऐकूया. सेव्ह इमेज करूया आपण या ठिकाणी. ओके, परंतु आता यात अॅनिमेशन नाही करता येणार, पहिली गोष्ट. त्यासाठी मी ऍक्च्युली हे सुद्धा चांगलंच होतं, अॅनिमेशन करण्यासाठी आपण हे घेऊया. ओके, कारण यात दिसतंय सगळं, बरोबर आहे ना. या ठिकाणी सेव्ह इमेज ॲज, अॅनिमेशन बी करायचं ना आपल्याला. आणि या ठिकाणी मी इथं Day 2 चा फोल्डर बनवतो, या ठिकाणी Day 2 चा फोल्डर. आणि Day 2 च्या फोल्डर मध्ये या ठिकाणी ही कविता सुद्धा टाकत आहे. या ठिकाणी हे बघा, कविता सुद्धा टाकत आहे. आणि या ठिकाणी हे पिक्चर जे आहे ते फोल्डरच्या आतमध्ये एक नावानं पिक्चर 1 म्हणून इथं सेव्ह केलेलं आहे. एक मिनिट, इथं एक फक्त म्हणूया, एक, कारण ऑलरेडी पिक्चर 1 तिथं आहे कवितेसाठीच. याला आपण एक असं म्हणूया. ओके, आणि सेव्ह करूया. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर लगेच दुसरं किंवा पटपट पटपट करायचं या ठिकाणी. हे मी बसल्या बसल्या ना 5-10 मिनिटात करतो, पटा पट्टा 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 करून लगेच मोकळा होतो मी. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मध्ये लक्ष बऱ्यापैकी जणांचं नसतं, त्यामुळे थोडस मी लक्ष वेधण्यासाठी थोडासा आवाजाची तीव्रता थोडीशी वाढवत असतो, आणि जेणेकरून, आणि थोडंसं इंटरेस्टिंग टॉपिक असतोच, पण इंटरेस्टिंग पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न तो असतो. परप्लेक्सिटीला देऊया. आणि हे बघा, होम मध्ये जाऊया. आता होम मध्ये गेल्यानंतर इथं एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट, त्याच याच्यामध्ये राहायचं, कारण तो ओळखून घेतो की काय करायचं नेमकं, बरोबर आहे. आणि परत आता दुसरा पॅराग्राफ याला देऊया. ओके, आणि फक्त पॅराग्राफ द्या, तो समजून घेईल की याला इमेज बनवायची आहे, बरोबर आहे.
त्यानंतर याला सुद्धा द्या, पेस्ट करा आणि त्याला इथं द्या. आणि याला सांगावं लागेल, चॅट जीपीटीला सांगावं लागेल आपल्याला की 16:9 प्रपोर्शनचं दे बाबा, 16:9 प्रपोर्शनचं दे म्हणून लागेल आपल्याला. कारण काय होतंय माहितीये का, आपल्याला परत व्हिडिओमध्ये थोडासा स्ट्रेचिंग करावं लागते नाहीतर. ओके, ह्या देतोय, क्वालिटीचा देतोय, पण थोडासा कंपॅरेटिव्हली थोडासा टाइम जास्त घेतोय, जास्त नाही. ओके, आता बघूया आपण तिसरं पॅराग्राफ. एक सायमल्टेनियसली तुम्ही देऊ शकता सगळे, बरोबर आहे ना. एकदा का इमेजेस आणि टेक्स्ट तर आहेच आपल्याकडे, एकदा का टेक्स्ट आणि इमेजेस मिळाले की पीपीटी तयार होईल, प्लस वेबसाईट तयार होईल, आणि प्लस तिकडे गाणं तयार होईल, आणि तुमचं एक्सप्लेनेशन त्या याचं आहेच. हे जे पॅराग्राफ 4 आलेले आहेत ना, त्यात कितीतरी एक्सप्लेनेशन आहे चांगलं, बघा लक्षात घ्या. इथे बघा, कोकण आणि आंबे, वसई आणि केळी झालं. आता नागपूर आणि संत्री सायमल्टेनियसली देता येतं, प्रो व्हर्जन मध्ये देता येतं, ते प्रीमियम व्हर्जन मध्ये देता येतं. या ठिकाणी बघा, इथे पेस्ट करूया, याला सुद्धा इथं पेस्ट करूया, आणि या ठिकाणी बघा, याला मी इथं रिफ्रेश मारतो, परत याला इथं रिफ्रेश करतो, आणि त्या ठिकाणी बघा इथं लगेच आपल्याला आलं, ते केळी आली. आणि इथं काय दिसतंय, वसई, वसई आले बघा खाली नाव, वसई. हे बघा, म्हणजे इथं थोडंसं वसई म्हणजे मुंबईचा भाग झाला थोडं. या ठिकाणी त्यांनी थोडी इमारत वगैरे हे थोडं दाखवलेलं आहे, बरोबर आहे ना. या ठिकाणी बघा, इथं आपल्याला काय आलेलं आहे बघूया आपण. याला इथं ओके, याचं एकच तयार होतं या ठिकाणी, आणि इथं चॅट जीपीटी आपल्याला सायमल्टेनियसली देत आहे. याला आपण काय करूया, एंटर करूया. आता याला थोडंसं स्ट्रेच करूया, कारण खालची नावं नको आहेत आपल्याला, खालची नावं नको आहेत. हा बरोबर आहे, बरोबर, वसईचं या ठिकाणी चर्च वगैरे या ठिकाणी दिसत आहे, त्याची ओळख. व्हेरी गुड. बघा या ठिकाणी याला काय करूया आपण, 2 नंबरचं पिक्चर, याला स्ट्रेच करूया आपण, इथं सेव्ह करूया. आता केळी हलताना दाखवूया थोडीशी आपण, अशी डुलताना वगैरे चालेल, कोणती माणसं नसली तरी, किंवा माणसं येत आहेत तिथं नसली तरी, असं सुद्धा या ठिकाणी आपण दाखवू शकतो, बरोबर आहे. या ठिकाणी आपल्याला परत तिसरं घ्यायचं आहे. हे बघा, या ठिकाणी काय झालं, याला रिफ्रेश मारूया आता आपण. हे बघा, तिसरं नागपूर आणि संत्री झालं. हे बघा नागपूरचं, या ठिकाणी मला वाटतं हे आपलं थोडस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी जे दीक्षाभूमी आहे ती इथं दिसत आहे आपल्याला, बरोबर आहे ना. रंजना केवटे मॅडम, काय आहे ते पाठीमागचं, नागपूरची ओळख. पुढची संत्री तर कळलंय आम्हाला, पाठीमागची इमारत कशाची आहे ती. हे बघा, नागपूर ऑरेंज सिटी म्हटलेलं आहे त्याला, बरोबर आहे. परत त्यालाही घेऊया आणि सेव्ह इमेज करूया आपण, आणि या ठिकाणी आपण ठेवूया 3 नंबरची इमेज म्हणून, याला ठेवूया 3 नंबरची इमेज, बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथा पॅराग्राफ द्यायचा आहे आपल्याला, काश्मीर आणि सफरचंद, आणि ते इथून इथपर्यंत घेऊया. बघा, परत मी कमांड सुद्धा देत नाहीये. पहिलं त्याला मेमरी, जसं आपल्यामध्ये मेमरी सेल्स असतात काही, आता बायोलॉजी झुलॉजी वाल्यांना कळत असेल हे, बरोबर आहे. एखादा अँटीजेन आला, म्हणजे व्हायरस बॅक्टेरिया वगैरे, दुसऱ्यांदा आल्यानंतर पहिल्यापेक्षा त्याला कमी वेळ जातो बॉडीला आपल्याला फाईट करायला, कारण पहिल्यांदा त्याचे कसं लढायचं ते कळलेलं असतं, कारण मेमरी सेल्स तयार होतात अँटीबॉडीजचे, बरोबर आहे. तसे तर मेमरीज आहेत याचे, अगोदरची मेमरी ते ठेवतं, 2-2 दिवस 3-3 दिवस ठेवतो. उद्या जरी जाऊन या फक्त तुम्ही टॉपिकला गेला पाहिजे तिथं, तुम्ही डायरेक्ट टाकला असतं तर ते पाठीमागचं काय याला करायचं होतं ते समजून घेऊन ते करतं, बरोबर. ठीक आहे. हे बघा, आपण चॅट जीपीटीचं सगळं घेऊया आता स्ट्रेचिंग करून, काश्मीर आणि सफरचंद आता हे सुद्धा येईल. एकदा रिफ्रेश मारायचं जर असं असेल तर, ते लगेच सुरुवात करेल. बघा या ठिकाणी बाकीचं थोडंसं आता आपण कमी करून घेऊया. आता आपल्याला कविता वगैरे मिळालेलीच आहे, बरोबर आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी इमेजेस आणि टेक्स्ट सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. हे बघा या ठिकाणी हे जे होतं सगळं, ते आपण आहे तसं घेऊया आता.
आणि हे घेतल्यानंतर हे आपल्याला काढायचंय म्हणून थोडस काय करतो, याच्यामध्ये घेऊन ठेवतो. हे बघ, हे असं येत आहे ओनली टेक्स्ट म्हटल्यावर. ओके, यामध्ये असा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण काय करूया, या ठिकाणी इथूनच एक एक करून घेऊया. आता हे काढत नाही तोपर्यंत. कोकण आणि आंबे, बरोबर आहे. परत जाऊया आता प्रेझेंटेशन मध्ये. आणि प्रेझेंटेशन मध्ये याला इथं बघा, या ठिकाणी तुम्हाला एआय पद्धतीने तयार करायचं असेल तर एआय पद्धतीने तयार करू शकता, परंतु ब्लँक पासून तयार करायचं असेल तर ब्लँक पासून सुद्धा तयार करू शकता. आपण ब्लॅक जाऊया. ते बघा, जनरेट आहे इथं, आणि इथं क्रिएट फ्रॉम नोट्स आहे. ओके, किंवा एक्झिस्टिंग कंटेंट आहे. हे बघा, इथं सगळा कंटेंट आपण इथं पेस्ट करूया. आपला चारीचे चारी इथं घेऊया आपण, बरोबर आहे. आणि सगळा कंटेंट आपण या ठिकाणी काय करूया, त्याला देऊया. हे बघा, आहे तसं याला कंटेंट दिला आणि इथं या पद्धतीने आपण पेस्ट केला, बरोबर आहे. कोकण आणि आंबे इथून इथपर्यंत झालेला आहे. ओके, त्यानंतर वसई आणि केळी इथून इथपर्यंत झालेला आहे. राईट, नागपूर आणि संत्री इथून इथपर्यंत झालेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं काय आहे, काश्मीर आणि सफरचंद, बरोबर आहे. या ठिकाणी आता हे नोट्स आपण घेतलेले आहेत, बरोबर आहे. आणि इथं जनरेट फ्रॉम नोट्स किंवा समराइज लॉंग टेक्स्ट किंवा काय करायचं आहे, आता जनरेट करायचं आहे आयडियाजच्या फॉर्म मध्ये. बुलेट पॉइंट्स वगैरे या ठिकाणी येतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रॉम्प्ट एडिटरला जायचं आहे. आणि कंटिन्यूला जायचंय पुढे. आता आता तुम्हाला कोणती स्टाईल पाहिजे, अशी पाहिजे, दोन्ही करून पाहिजे का कसं पाहिजे. जनरेट, या ठिकाणी आम्ही कंडेन्स ठेवत नाही, प्रिझर्व ठेवत नाही. कंडेन्स मध्ये आकसून येतं, त्याच्याबद्दल आपण थोडंसं नंतर बोलूया. ओके, या ठिकाणी बघा, हे सगळं इमेजेस, एआय इमेजेस या ठिकाणी येतील. एआय इमेजेस येणार आहेत, किंवा तुम्हाला स्वतःचे टाकायचे असेल तर स्वतःचे नंतर टाकू शकता तुम्ही. ओके, आणि परत आता इथं काय करूया आपण, कंटिन्यू करूया. ओके, आणि तुम्हाला आता थीम कोणती पाहिजे, प्रायमरी बटन इथं बघा, या ठिकाणी थीम अशी पाहिजे का अशी पाहिजे, ती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ही वाली घेऊया आपण, बरोबर आहे. आणि इमेजेस अशा टाईपचे, आणि इथं जनरेट करूया आपण आता. तुमच्याकडं जर टेक्स्ट असेल आणि थोडेफार इमेजेस असतील तर 5 मिनिटामध्ये हे काम होण्यासारखं आहे. ओके, आता हे आपण ब्लँक पासून केलं, बरोबर आहे. ते तयार होत आहे, एक 5 मिनिटात तयार होईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बघायचं क्रिएट न्यू, बरोबर. इथं काय करूया आपण, जनरेट करूया. ओके, आणि इथं प्रेझेंटेशन आहे बघा. आता इथं याला आपण काय करूया, इथं हे सगळं पेस्ट करूया आपण. आणि एडिट प्रॉम्प्ट इथे काय करूया आपण, याला दिलं. आता विदाऊट न देता आपण बघू या ठिकाणी, बरं का. हे बघा, कार्ड बाय कार्ड. आता हे एकाच कार्डमध्ये इथं दिलेलं आहे त्यानं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दुसऱ्या कार्डमध्ये दुसरं टाकावं लागेल, किंवा इथं ऍड कार्ड बघा, हे तर 2 3 4 कार्ड असतात ना. कार्ड म्हणजे याच्या लँग्वेजमध्ये काय आहे ते, स्लाइड आहे. ओके, इथे बघा, वसई आणि केळी. तिथं आपल्याला जायचं, कुठपर्यंत जायचं आहे, नागपूर आणि संत्रीपर्यंत जायचं आहे. याला आपण इथं कट करूया आणि या ठिकाणी इथं जाऊया, पेस्ट करूया, बरोबर आहे. परत नागपूर आणि संत्री आहे, बरोबर आहे. याला आपण इथून कट करूया आणि या ठिकाणी इथं काय करूया, पेस्ट करूया, बरोबर आहे. इथं बघा, काश्मीर आणि सफरचंद आहे. या ठिकाणी आपण इथं जाऊया, कट करूया आणि या ठिकाणी इथं काय करूया, पेस्ट करूया. ओके, आता वसई आणि केळी आहे, त्याच्या खाली आपल्याला काय करायचं आहे, एंटर करायचं आहे. नागपूर आणि संत्रीच्या खाली एंटर करायचं, फक्त एवढंच द्यायचं आहे. आणि काश्मीर आणि सफरचंद, बरोबर आहे. कोकण आणि आंबे. ओके, या पद्धतीने 4 कार्ड झाले. आणि आता कंटिन्यू करूया आपण. आता इथं हे लिंक आहे, आणि या ठिकाणी इथं या पद्धतीने आपण बरेचसे इथं प्रो व्हर्जन मध्ये
या टाईपचं तुम्हाला कलरफुल पाहिजे, कलरफुल या ठिकाणी आहे बघा. प्रोफेशनल पाहिजे, प्रोफेशनल आहे. लाईट कलर पाहिजे, डार्क कलर पाहिजे, त्या पद्धतीने सुद्धा आहे. ओके, आता आपण जो निवडलेला होता जो ग्रीन टाईपचा थोडासा दिसणारा, बरोबर आहे ना, तो या ठिकाणी आपण घेऊया. या ठिकाणी बघा थोडंसं आता हे वेगळ्या टाईपचं आहे या ठिकाणी. ओके, आणि इथं काय करूया, वर जनरेट करूया. आता इथं बघा पहिल्या यानं आपल्याला तयार करून दिलेला आहे. हे बघा, याला आहे तसं तुम्ही वेबसाईट सुद्धा मध्ये कन्वर्ट करू शकता आणि तुम्ही पीपीटी मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता सेम कंटेंटला. त्याला वेबसाईटचं स्वरूप द्यायचं का त्याला पीपीटीचं स्वरूप द्यायचं ते तुमच्यावर डिपेंड आहे. समजलं? जसं ते म्हणतो ना आपण, सांगा अहो कसं जगायचं, सांगा अहो कसं जगायचं, हसत हसत का गाणं म्हणत ते तुम्हीच ठरवा. बघा या ठिकाणी हिथं आपल्याला मिळतं एआय पद्धतीने कसं मिळालेलं आहे, पाहू या ठिकाणी. हे थोडंसं वेबसाईटचं स्वरूप आलेलं आहे आता बऱ्यापैकी. आणि इमेजला सुद्धा जागा द्यायची आपल्याला परत नंतर. हे बघा 4, आणि त्यांना स्वतःचे काही इमेजेस दिलेले आहेत, पण आपल्याला आपले इमेजेस वापरायचे आहेत. ते सुद्धा एआयचेच आहेत ऍक्च्युली खरं तर. पण याच्याकडून आपल्याला फक्त मेथड घ्यायचे, त्याचे लेआउट किंवा आउटलाईन जी असते पीपीटीची, बरोबर आहे ना, ती या ठिकाणी घ्यायची आहे. अहो कवितेची पीपीटी, कवितेची वेबसाईट, काय चाललंय या ठिकाणी बघा. हे बघा स्लाइड सारखं आलेलं आहे. प्रेझेंट करायचं तुम्हाला प्रेझेंट करू शकता या ठिकाणी. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारतातील विविध प्रदेशामध्ये उगवणाऱ्या रसरशीत आणि स्वादिष्ट फळांचा आस्वाद घेणार आहोत. कोकणातील गोड हापूस आंबे, वसईची स्वादिष्ट स्वादिष्ट केळी, नागपूरची रसाळ संत्री आणि काश्मीरची टपोरी सफरचंद. काय विशेष नाहीत, काय विशेष नाहीत. बाप रे, तुम्हाला काय वाटतं? माणसासारखं गावठी तर बोलू शकत नाही थोडंफार, तो माणसाळवलेला आहे आता तो एआय. ओके, ह्युमनाइज्ड, कम्प्लिटली ह्युमनाइज्ड. बघा विशेष न बघा, कोकण आणि आंबे माहित होतं, पण गोड हापूस आंबे, वसईची केळी माहित होती, पण स्वादिष्ट हा शब्द कुणी टाकला? नागपूरची संत्री होती, पण ती रसाळ असतात ती कोणी सांगितलं? काश्मीरची सफरचंद आहेत, पण ते टपोरी, टपोरी म्हणजे अशी मोठी, टपोरे टपोरे म्हणतो ना आपण, ते टपोरी नाही आपण जे म्हणतो तसं. बघा या ठिकाणी कोकण, आता पहिली आली स्लाइड, कोकण म्हणजे आंब्याचे माहेरघर आहे, हापूस आंब्याचे वैभव. वसई आणि नागपूर केळी आणि संत्र्याचे, बघा एकाच, म्हणजे थोडस वेगळ्या लुक मध्ये सुद्धा देत ते, एकाच स्लाइड वरती 2 सुद्धा बसवतं. हे मेथड आहे. तुम्हाला एक पाहिजे, तुम्हाला एकच करायचं आहे, तर तुम्ही एकच घेऊ शकता, एका स्लाइडवर एकच घेऊ शकता. हे बघा जसं काश्मीरचं आलेलं आहे, बरोबर आहे, त्याच्या प्रसिद्ध जाती सुद्धा आलेल्या आहेत. आंब्री, गोल्डन, अमेरिकन ट्रेल, हे त्याला दिलं होतं का आपण डेटा? त्याला डेटा हा दिलेला नव्हता आपण. प्लस प्लस त्यानं मराठीत केलेलं आहे, लक्षात घ्या. मराठीत, मराठीचा, मोबाईलचा, महाराष्ट्राचा आणि मुबीनचा आपण बघणारच आहोत त्याच्याकडे. कोण आहे मुबीन हा, बघूया आपण पुढे. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट करून बघायचंय, प्रेझेंट. या ठिकाणी आपण प्रेझेंट करूया. पुढे गेलो आपण, याला पुढे गेल्यानंतर असं येईल. त्याच्यानंतर हे आलं असं विथ अॅनिमेशन. अजून काय पाहिजे? अहो सांगा, विद्यार्थ्यांना तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, ही कविता समजून घ्या, हे वाचा, असं म्हणू शकता. आजकाल पहिलीच्या अगोदरच तुम्ही त्यांना वाचायला बोलायला आपण शिकवत आहोत, बरोबर आहे. त्यांच्या पालकांना द्या, त्यांच्या आईला द्या, वडिलांना द्या, त्या मुलाच्या, मुलीच्या, तुमच्या विद्यार्थ्यांच्या सांगा, तुम्ही घरी सुद्धा अभ्यास घ्या, घरी हे वाचून दाखवा, घरी वाचून दाखवा. सॅटर्डे संडे मी बघतो इकडं आमचे पुण्यातले पालक येतात, ते मुलांना घेऊन या ठिकाणी गेम्स मध्ये, किंग ऑफ गेम्स असतील, मॉल, हे ते बाकीचं काय काय या ठिकाणी. त्यापेक्षा अशा पद्धतीचं जर या ठिकाणी मोबाईल, आणि मुलं मोबाईलमध्ये या ठिकाणी डोकं, अहो त्याचा सुद्धा विधायक वापर केला तर मुलं शिकतील. विचार प्रणाली आपली गेली पाहिजे. बघा या ठिकाणी हे पीपीटी झाली बरं का. आता हे पीपीटीला मी काय करतो, या ठिकाणी हे एक्झिट करतो, अगोदर पीपीटी सेव्ह करतो. पीपीटी काय करतो बघा, इथं तर एकदम भारी भारी आलेलं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला अजून आता एकच दिलेलं होतं त्यामुळे याला, या ठिकाणी बघा हा प्रेझेंट करू याला.
या पद्धतीनं आलेला आहे. ओके, आणि इथं बघा याला प्रेझेंट केल्यावर असं आलेलं आहे. याला आपण जाऊया आणि याला सेव्ह आता डाउनलोड करूया आपण. शेअर केलं आणि याला वेबसाईट बनवायची तर इथूनच तुम्ही वेबसाईट बनवू शकता. आता इथं एक्सपोर्ट करूया आपण. एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट टू पॉवर पॉइंट. पीडीएफ पीडीएफ पाठवायचे, पॉवर पॉइंट चा व्हिडिओ बनवून पाठवा. बघा व्हिडिओ सुद्धा बनला, पीपीटी बनली, पीडीएफ बनली, वेबसाईट बनली. 5 मिनिटांमध्ये 5 कामं झाली. 4 कडव्यांची कविता आणि त्याचं आपण काय काय रूपांतरण केलं, हे अद्भुत आहे, अद्भुत. बघा या ठिकाणी त्याचा जो काही प्लस पॉइंट आहे, प्रो पॉइंट आहे, कॉन्स नाही म्हणत मी, प्रॉज म्हणतो ना आपण त्याला, प्रॉज एआयचे ते आपण अनुभवत आहोत. त्याचे जे लोक त्याचा मिसयूज करतात त्याच्याकडे नाही, आपण यूज करतो. या ठिकाणी रेडी झालेली आहे. क्लिक हिअर टू डाउनलोड म्हणूया आपण. आणि डाउनलोड केल्यावर या ठिकाणी आपली पीपीटी तयार झाली. आणि आता सेम याची वेबसाईट बनवायची आपल्याला. हे कट करा आणि या ठिकाणी परत जावा शेअरलाच, आणि इथं जावा, एक्सपोर्टला नाही जायचं, आता साईट म्हणून जायचं, साईटला जायचं, साईटला पब्लिश टू साईट. बघायचं पब्लिश टू साईट. इथून पीपीटी, इथून वेबसाईट, गाणं मोबाईलवर, इथून पीपीटी, इथून वेबसाईट. हे बघा प्रेझेंट टू साईट, कन्वर्ट टू साईट. आता याला वेबसाईटचं स्वरूप देतं, ते वेबसाईटचं स्वरूप देतं, कन्वर्ट टू साईट. इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं. इथं बघा एक्झिस्टिंग न्यू डोमेन तुमचा .com वाला घेऊ शकता तुम्ही, पण सध्या मी इथं काय करतो, फक्त एकच मिनिट इथं रिनेम करतो आता याला, आणि इथं नाव टाका तुमचं. ओके, तुमचं जे काही नाव असेल शाळेचं ते नाव टाकायचं डायरेक्ट. चला मी बालमोहन, आमचे शिला पाटील मॅडम, बालमोहन विद्यामंदिर, कारण मला ही शाळेचं खूप आवड आहे, कारण याचे जे अल्युमिनाय मी पाहिले, नाव घेत नाही मी जास्त, पण बालमोहन मंदिरचे या ठिकाणी जे अल्युमिनाय आहेत, अल्युमिनाय म्हणजे काय हो? अल्युमिनाय म्हणजे काय? हे बघा बालमोहन विद्यामंदिरचं नाव आलं वेबसाईट मध्ये. या शाळेचे अल्युमिनाय, अल्युमिनी म्हणतो आपण, बरोबर आहे, ते कोण आहेत? हे बघा पब्लिश साईट. इथे काय करूया आपण, नाव झालं आता पब्लिश, आणि झाली वेबसाईट तयार, व्हिजिट साईट. हे बघा बालमोहन विद्यामंदिर. अशा आपण फक्त एवढं तयार केलं. आता लिंक सुद्धा देऊ शकता तुम्ही बरं का, वर इथं दाखवतो वर लिंक. तुम्हाला डायनामिक करायची ना, याला डायनामिक करायची आहे, 2 पेज 3 पेजची करायची आहे, तसंही तुम्ही करू शकता. बरोबर आहे. ते कसं करायचं, आता इथं बघा ऍड अ बटन आहे, इथे ऍड अ लिंक आहे, इथे लिंक ऍड करूया आणि त्या पेजेसला नाव देऊया. आता पहिलं वालं इथं बघा, इथे खाली दाखवतं भारतातील विविध प्रदेश, पॅराग्राफ तिथले इथं देऊ शकता, किंवा तुम्हाला एखादं युट्यूबचं लिंक टाकायची आहे इथं, त्याला क्लिक केल्याबरोबर आलं पाहिजे, किंवा एखादं दुसरं वेब पेज आहे दुसऱ्या वेबसाईटचं, तर ते तुम्ही टाकू शकता इथं. कळलं? आता इथं हे झालं, पहिली वाली झाली बघा. इथं याला इथं काय केलं आपण, इथं नाव द्यायचं अगोदर. ओके, आता इथं मी काय नाव देतो फर्स्ट, आता जे होम नाव देऊया आपण, होम, पहिलं होम नाव देऊया याला इथं. बरोबर आहे, होम नाव दिलं याला. याला लिंक, या लिंकला क्लिक केल्याबरोबर हे पहिलं पेज दिसणार. बरं, याला इथं खाली क्लिक करावं लागतं. इथं बघा आता परत त्याच्यानंतर काय करायचं, दुसरी लिंक ऍड लिंक करायची आहे. त्याच्यानंतर काय म्हणायचं इथं, कोकण, कोकण म्हणूया आपण. कोकण मध्ये काय आहे ते बघायचं तुम्हाला, कोकण. बरोबर आहे, पण त्याच्याकडनं जायचं आपल्याला. बघा इथं ते दाखवतं आपल्याला, एक मिनिट, इथं जर URL एखादा वेब पेज तुम्ही तयार केलेलं आहे दुसरी, तर तिथून जाऊ शकता, पण इथलं घ्या तुम्ही, इथलंच कार्ड्स मधलंच घ्यायचं, आतलंच एका पेजच्या आतलंच घ्यायचं आपल्याला.
बरोबर आहे. इथं काय म्हणूया आपण, नाव देऊ याला कोकण. आणि परत पुढे जायचंय आपल्याला. इथं खाली काय आहे, वसई. इथं बघा आपण म्हटलं वसई, बरोबर आहे. खाली क्लिक करा, त्या ठिकाणी बघा इथं वसई आलं, बरोबर आहे. इथं नाव द्या वसई. आणि इथे इथे हे टाकू नका, थांबा. इथं नाही टाकायचं नाव, इथं हेच घ्यायचं वसई, बरोबर आहे. आणि जम्प टू कार्ड लिंक, याला इथं क्लिक करूया आपण. इथं बरोबर आलं, बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता इथं या पद्धतीने आलं इकडं, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला चौथी लिंक ऍड करायची आहे. चौथा कोणता आहे, नागपूर आहे. इथं जावं अगोदर, या पेजवरच घ्यायचंय नागपूर. ते एकाच पेजवर आहे, त्यामुळे वसई नागपूर यालाच द्या, सेम द्या. आता तुम्ही वेगवेगळं कार्ड घेऊ शकत होता. ते थोडंसं डिटेलमध्ये बघा, सगळ्या गोष्टी वर्कशॉपमध्ये सांगता येत नाही. त्यासाठी आपण कोर्स काय घेतो, फुल कोर्स. त्यामध्ये एक रोज एक टॉपिक चवीनं आपण शिकत असतो, चवीनं. त्यासाठी त्याला कोर्सचं स्वरूप द्यायचं आहे. हे सगळे टूल्स तुम्हाला त्यामध्ये मिळतात, अनेक बोनस मिळतात, अनेक हेल्प मिळते, बाकीचे तुमचे इतर ई साहित्यिक तुम्हाला मिळतात. या ठिकाणी बघा, काश्मीर सफरचंदांचे वर्ग स्वर्ग, सॉरी. या ठिकाणी आपण आपल्याला काय करायचं, इथं काश्मीरचं टाकायचं, बरोबर आहे. इथं काश्मीर, आणि इथं लिंक तयार झाली बघा. इथं आपण म्हणूया काश्मीर. दुसऱ्या पेजवर घ्यायचंय किंवा वेबसाईटला जायचंय तर तसंही करू शकता बरं का. दुसऱ्या ड्राईव्हला जायचं, एखाद्या ड्राईव्हची ऍड्रेस देऊ शकता किंवा युट्यूबचा ऍड्रेस देऊ शकता. ते आपण करूया बघा. ऍड बटनला जाऊया इथं, आणि याला काय म्हणूया आपण, सॉन्ग. ओके, पोयम सॉन्ग. पोयम सॉन्ग नाव देऊया आपण याला फक्त. आता याला हिथं नाव द्यायचंय पोयम सॉन्ग. आणि लिंक कुठली टाकायची आहे, सॉन्ग तयार झाल्यावर मोबाईलवर आपण तयार करू गाणं, ते युट्यूबला टाकू, आणि त्या युट्यूबची लिंक इथं द्यायची. कळलं का नाही कळलं, वर इथं पोयम सॉन्ग जे काही लिंक आहे ना, ते इथं आपल्याला टाकायचं आहे. आणि इथं आपल्याला त्याचं रिनेम करायचंय परत. इथं बघा, इथं रिनेम करायचं आहे आणि इथं लिंक टाकायची अगोदर. आता इथं लिंक टाकावी लागेल, लिंक सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा सर्च फॉर अ पेज, किंवा एखादं पेज असेल तुमचं, वर्ड फाईल किंवा हे दुसरं ड्राईव्हला टाकलेलं पेज असेल, तर ते पेज सुद्धा ओपन होतं. त्याला क्लिक केल्याबरोबर ते तिकडे ओपन होईल. कळलं का. आणि इथं काय ओपन होत आहे, किंवा या पेजवर पाहिजे तुम्हाला त्या पेजवर होईल, किंवा याच वेबसाईट मधल्या दुसऱ्या पेजवर पाहिजे दुसऱ्या पेजवर होईल. इथं बघा, या ठिकाणी इथून तुम्ही लिस्ट व्ह्यू आहे, आणि इथं न्यू आहे बघा. इथं इथं तुम्ही नवीन कार्ड टाकू शकता. न्यू केलं की नवीन कार्ड इथं येतं. ओके, 5वं. अजून काय टाकायचं तुम्हाला, खाली स्वाध्याय वगैरे टाकायचा आहे, तो स्वाध्याय तुम्ही इथं टाकू शकता. आता आपली ही तर म्हणजे आता याला आपण प्रेझेंट करूया बघा. आता हे डिलीट करूया आपण. या ठिकाणी याला राईट क्लिक करायचं आणि डिलीट करायचं. हे 4च कार्ड, याच्यामध्ये आपल्याला हे लिंक 4 मिळालेले आहेत. आणि आता सध्या नंतर येऊन आपण इथं गाण्याची, कवितेची लिंक सुद्धा टाकूया. आपण कवितेची लिंक सुद्धा टाकूया. ठीक आहे. सध्या काय करूया, याला पब्लिश करूया अजून एकदा, म्हणजे ते अपडेट होतं. जे काही चेंजेस केलेत, तुम्ही वेबसाईट बिल्डर झालेला आहात आता, वेबसाईट एडिटर. या ठिकाणी बघा, व्हिजिट साईट. पण हे सगळं जास्त प्रो व्हर्जन मध्ये करता येतं, हे लक्षात घ्या. तुम्हाला त्याला पैसे टाकण्याची गरज नाही. आणि सगळं जे जे मी तुम्हाला देणार आहे का नाही, ते दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यात शेवटी, आणि बोनस सुद्धा देणार आहे. शेवटपर्यंत कृपया सर्वांना या ठिकाणी थांबायचं आहे. या ठिकाणी बघा, हे सगळं झालं असं या पद्धतीनं. इथं आपलं कोकणला गेलो आपण, कोकणचं आलं बघा इथं, बरोबर आहे. आता इथं वरचं सुद्धा येतं क्लिक करायला, पण इथं वसईचं आलं बघा. ओके, आणि त्याच्यानंतर इथं काय झालं, नागपूर, काश्मीर. आणि होमला इथं हे होम, आणि क्लिक हिअरला क्लिक केल्यानंतर, किंवा इथं वेलकम सॉन्ग इथं नाव येईलच. आपण लिंक दिल्यावर इथं नाव रिनेम करायचं, तो परमिशन देईल. आणि इथं आपल्याला रिनेम केल्यानंतर इथं सॉन्ग म्हणून येईल. ओके, सॉन्ग. आणि मग ते सॉन्ग वाजेल, या कवितेचं जे काही गाणं आहे ते वाजेल. म्हणजे तुम्ही एक लिंक द्यायची, बालमोहन विद्या मंदिर ची इथं फक्त सिंगल लिंक द्यायची, कॉपी करायची इथं, आणि जायचं व्हॉट्सअपला. आणि व्हॉट्सअपला जाऊन या ठिकाणी काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. बरोबर आहे, कॉपी करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी बघा, या पद्धतीनं इथं मी काय करतो, आता हे पेस्ट करतो. ओके, तुम्हाला डायरेक्ट याच्यावरती मी देतो.
ग्रुपला देतो तुमच्या ई साहित्य सेवा ग्रुपला, बरोबर आहे. ई साहित्य सेवा 2 ग्रुपमध्ये सुद्धा देतो आता यांना. ओके, म्हणजे बघा बालमोहन विद्या मंदिर इथं आलं. हे काय आहे नेमकं? बालमोहन विद्या मंदिर वाचतील, STTP जे काय असेल ते, आणि बालभवन विद्या मंदिर हे आलेलं आहे तिथं या ठिकाणी, बरोबर आहे. आता लक्षात घ्या, याचं पीपीटी सुद्धा तयार झालेली आहे. पीपीटी सुद्धा पाठवतो लगेच तुम्हाला. हे बघा, हे पीपीटी आहे. ही पीपीटी ओपन करा. हे बघा, इथे पीपीटी आली, बरोबर आहे. या ठिकाणी ही जी पीपीटी आहे ती तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट म्हणून पाठवता येते, किंवा मग आता याला रिनेम करूया आपण. डाउनलोड्स मध्ये आलेलं असेल ते, म्हणजे डॉक्युमेंट्स म्हणून पाठवल्यानंतर काय होतं माहिती आहे का, ते पीपीटीचं नाव त्या ठिकाणी ते दिसतं. हे बघा, ही पीपीटी आहे ती, आणि या ठिकाणी आपण काय म्हणूया, तर रिनेम करूया, आणि याला मराठीमध्ये आपण या ठिकाणी टाईप करायचं. याला पाठ क्रमांक कितवा पाठ आहे तो? कुणी पाठवली होती मला कविता? नाव काय होतं कवितेचं? हे बघा, मला कुणी पाठवली होती कविता ती? गाडी आली, गाडी आली, बरोबर आहे. या ठिकाणी टाकायचं. गाडी आली, गाडी आली. ओके, म्हणजे ही 2 काम आपली झाली. आता समजलं. आता आपण मोबाईलवरती सुद्धा हे तयार करता येते, त्याचा परामर्श घेऊया आणि परत गाणं बनवूया आता शेवट. ओके, आता इथे बघा, डॉक्युमेंट ॲज अ डॉक्युमेंट पाठवतो, म्हणजे गाडी आली नाव दिसेल तिथं, बरोबर आहे. डॉक्युमेंटला जाऊया. डॉक्युमेंटला गेल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड्स मध्ये आपण इथं ही पीपीटी आहे, आणि ओके करा, म्हणजे इथं नाव दिसतं. असं आता मी जे सेंड करेन त्यावेळेस इथं नाव दिसेल बघा, गाडी आली, गाडी आली. म्हणजे नेमकं काय आहे, आता इयत्ता पहिली पाठ जो काही 14, 13 आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवता आला असतं. या ठिकाणी बघा, डे 2 मध्ये आपण ही कविता घेतलेली आहे, बरोबर आहे. आता हे सगळं जे आहे ना आपल्याला त्या ठिकाणी, आता हे जे पेज आहे का नाही, ते मी व्हॉट्सअपला घेतो, कारण आपल्याला मोबाईलवर जायचं तर व्हॉट्सअपवरून आपल्याला ओपन करायचं आहे. आता या ठिकाणी हा फोटो घेतो. हा फोटो या ठिकाणी टाकतो तुम्हाला, गाडी आली, गाडी आलीचा डे 2 मध्ये हा फोटो आहे, कारण मोबाईलवर जायचं आहे. मोबाईलवर सुद्धा टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करायला शिकायचं आपल्याला. पाठवलं ना ई साहित्य? हा, ई साहित्याला पाठवतो. याला परत मॉडीफाय करून घ्यायचंय आपल्याला. आपल्याला स्वतःच सुद्धा डोकं लावायचं आहे. बघा, आता मी जे रॅप सॉन्ग बनवतो, मराठीचं जे मराठी बोल नावाचं जे बनवलेलं होतं, ते मी स्वतः बनवलेलं आहे, प्रत्येक शब्द न शब्द. कारण एआयचं यमक थोडस काही काही ठिकाणी जुळत नव्हतं ना, लिरिक्स आपले थोडेसे पाहिजेत, थोडेसे एआयची मदत घेतली तरी चालेल. ओके, बघा लक्षात घ्या. हे एक पाठवलेलं आहे तुम्हाला पिक्चर, आणि त्यानंतर हे डॉक्युमेंट एक पाठवतो, गाडी आली, गाडी आलीचं. ओके, आता हे झालं सगळं कंप्लीट आपलं. आता आपण काय करूया, इथं स्टॉप शेअर करूया. ओके, आणि आता शेअर करूया आपला एम फॉर मोबाईल, एम फॉर मराठी, एम फॉर महाराष्ट्र, आणि हे मुंबईच्या शाळेसाठी आपण तयार करतोय, म्हणून एम फॉर मुंबई आणि एम फॉर मुबीन. ओके, त्यानंतर आता मी शेअरिंग करतोय माझी लॅपटॉप मोबाईलची. 1 मिनिट 2 मिनिट फक्त मला वेळ द्या. सेम सगळं काम आपल्याला थोडक्यात मोबाईलवर पाहायचं आहे, आणि त्यानंतर आपण गीत निर्मितीकडे जाणार आहोत. आवाज येत आहे का माझा? आवाज येत आहे? येस.
अरे एकच मिनिट हं. हा येतोय का आवाज विदाऊट इको? मोबाईल वरनं बोलतोय मी, मोबाईल वरनं आवाज येतोय? ओके. माझी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो. ओके, मोबाईलची स्क्रीन दिसत आहे का? दिसत आहे मोबाईलची स्क्रीन? ओके. बघा आता पुढे जायचंय आता आपल्याला. मोबाईलवर जे आपण केलं, म्हणजे लॅपटॉपवर जे केलं आपण, पीपीटी तयार केली आणि लॅपटॉपवर आपण काय तयार केलं, वेबसाईट तयार केली. हे दोन काम अगोदर पीडब्ल्यू ची काम, आपण पीडब्ल्यू. पीडब्ल्यू म्हणजे आता तुमच्यासाठी आपल्यासाठी नवीन परिभाषा आहे. फिजिक्स वाला म्हणजे पीडब्ल्यू नाही, प्रेझेंटेशन अँड वेबसाईट. हे दोन्ही आपण मोबाईलवर तयार करणार आहोत. आणि 5-5 मिनिटात आपल्याला थोडक्यात हे सांगणार आहे आता मी. थोडस डिटेलमध्ये फुल कोर्समध्ये मी तुम्हाला शिकवेनच. सध्या मोबाईलवर सुद्धा हे शक्य आहे हे तुम्हाला सांगतो. आणि परत आपण त्या कविताच्या म्युझिक सहित गाणं जे बनवायचं त्याच्याकडे आपण लवकर वळणार आहोत. ओके. तर आता लक्षात घ्या, मी जातोय गुगल क्रोमला. गुगल क्रोमला गेल्यानंतर ज्या मेलवरती सगळं मी हे घेतलेलं आहे त्या मेलवर जाणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग मी परप्लेक्सिटीला जाणार आहे. हे बघा, हे परप्लेक्सिटी. परप्लेक्सिटीला गेल्यानंतर या ठिकाणी मला प्रो व्हर्जन दिसते की नाही पाहूया आपण या ठिकाणी. इथं बघा, इथं जाऊया आपण, लॉग इन करूया, कंटिन्यू विथ गुगल म्हणूया. ज्या मेलवर घेतलेला आहे त्या मेलचा ऍड्रेस द्यायचा आहे, तर मग ते प्रो व्हर्जन ओपन होईल. आता या ठिकाणी बघा, हे प्रो इथं तुम्हाला समोर दिसत आहे, थोडं झूम करून दाखवत आहे. इथं तुम्हाला प्रो दिसत आहे. आता आपण जो फोटो घेतलेला आहे तो फोटो घेऊया. या ठिकाणी आपण फोटो जो व्हॉट्सअपला घेतलेला आहे, हे बघा, हा फोटो तुम्हाला व्हॉट्सअपला, हा पिक्चर आहे, बरोबर आहे. वरचं थोडंसं कट झालेलं आहे, असून दे, आपण थोडस दुरुस्त करून घेऊ याला. याला आपण काय करूया, स्क्रीनशॉट काढू याचा, किंवा याला इथं एक मिनिट, एक पिक्चरच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहिजे हे. याला आपण पिक्चरच्या फॉर्म मध्ये घेऊया अगोदर. या ठिकाणी आपण घेतलं. त्याच्यानंतर बघा, आता याला आपण इथं सेव्ह करूया. सेव्ह केल्यावर इथं हे गॅलरीमध्ये जाईल. हे बघा, ही कविता आणि माझं एम. आता हे कॅनवा मध्ये हे सुद्धा शिकणार आहे आपण, हे कसं बनवायचं. थोडंसं लोगो टाईपचं एम वगैरे बनवायचं आपल्याला. या ठिकाणी या टाईपचं आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे. आणि बरं, इथं तर होतच आपल्याकडे, गाडी आली गाडी आली, इथं एक आहे, इथं काय आहे, इथं बी आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. आता लक्षात घ्या, हे सगळं गॅलरीमध्ये असणं गरजेचं आहे आपल्याला. हे बघा, तुम्हाला सध्या दाखवतो 10,000 क्रेडिट्स फिल्मोराचे आलेले आहेत. लॅपटॉपवरचा 14.5 फिल्मोरा आलेला आहे. या ठिकाणी मी ते काढून घेतलेलं होतं. इथं काही क्रेडिट्स आहेत आणि पहिले 2,500 असे 10,000 क्रेडिट्स तुम्हाला AI फिल्मोराचे, त्याचा वापर कशाला करावा लागतो ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके. सध्या मी काय करत आहे, या ठिकाणी परत गुगल क्रोमला जात आहे. या ठिकाणी बघा, गुगल क्रोमला गेलो आणि इथून मी ते इमेजचा लोकल फाईलचं या ठिकाणी ऍड्रेस दिला याला. ओके, फोटोज आणि व्हिडिओज. आणि या ठिकाणी
इथं दिलं, बरोबर आहे. आणि इथं म्हणूया आपण एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट. तसं तर आपण टेक्स्ट कॉपी करून घेऊ शकलो असतो, पण तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा हे तयार करता येतं सगळं. जे जे मी केलं प्रेझेंटेशन आणि वेबसाईट, ते बसल्या बसल्या 5 मिनिटात चहाचा एक कप पूर्ण होईपर्यंत एक वेबसाईट पूर्ण होते. चहाचा एक कप पूर्ण होईपर्यंत तुमची पीपीटी तयार होते. अहो काय पाहिजे अजून सांगा. हे बघा, एक्स्ट्रॅक्ट द टेक्स्ट, इथं आपण इथं एंटर करूया. हे बघा, टेक्स्ट सुद्धा आलेलं लगेच. बरोबर, याला आपण कॉपी करून घेतलं बघा आता. आणि बघा वर थोडीशी अक्षर मिस झालेली होती, मिस, तरी सुद्धा हे टेक्स्ट आपल्याला त्यानं दिलं. गाडी आलीच मला वाटलं की ते काय करेल या ठिकाणी. इथं बघा आपण काय करूया आता, वेलांटी काना वगैरे हे सुद्धा आहे. हे बघा, गाडी आली, गाडी आली, चला पळा रे. बरोबर आहे, या पद्धतीने आहे तसं घ्या. थोडस थोडस चेंज करून घेऊया, कारण ती थोडीशी ब्लर इमेज होती. बघा ती कविता काय आहे ती नेमकी बघायची आपल्याला. गाडी आली रे, चला पळा रे, गाडी गाडी थांबली, गाडी थांबली, धक्का मारा रे. गाडी आली कोकणातून, आंबे आणले भरून भरून म्हणायचंय ते. ते थोडंसं ब्लर असल्यामुळं रू त्याला दिसलं नाही. तर थोडस आपण क्रॉस चेक एकदा करून घ्यायचं कधीही. हे बघा, रून रून भरून भरून, बरोबर आहे, भरून भरून आंबे उतरून घ्या रे. ओके, आणि इथून काय करायचंय, रून रून रू न, ओके, आंबे उतरून घ्या रे, आणि धक्का मारा रे. गाडी आली वसईहून, केळी आणली भरून भरून, इथं सुद्धा रून, आणि ते सुद्धा काय करायचं आहे, रून केळी उतरून घ्या रे. बघा हे वर्ण सुद्धा आपण कॉपी पेस्ट करू शकलो असतो, रून, पण आपण का टाईप करतोय, कारण यात लक्ष गुंतवायचं आहे आपल्याला. काय करता फास्ट करून, थोडस होऊन द्या असंच त्याच्यात कलेनं. आपलं लक्ष ज्यावेळेस यात पूर्ण गुंतून राहील ना, तर सगळ्या तुमच्या आयुष्यातले टेन्शन डिप्रेशन्स निघून जातील, कारण लक्ष तुमचं इथं गुंतलंय. बघा, गाडी आणली काश्मीरहून, सफरचंद आणली भरून भरून म्हणायचं आता इथं. बघा इथं बी काय करायचं, ऋण, काम करत राहायचं आपलं, हे आपलं काम आहे ना. हे बघा, काम भरून भरून, बरोबर आहे. सफरचंद उतरून म्हणायचं आता इथं, उतरून घ्या रे, आणि धक्का मारा रे. आता एक कम्प्लीट आपली फायनल झाली. थांबा, शेवटचं काय राहिलं, ते एडिट करून घेऊया लगेच इथं. उतरून एका शब्दात पाहिजे. ओके, आता हे जे फायनल झालेलं जे आहे, ते आपल्याला आहे तसं घ्यायचंय, कॉपी करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, जे गुगल क्रोमला आपण गेलेलो होतो तिथं जायचं आहे. त्याच गुगल क्रोमला सगळं खजाना मी टाकलेला आहे. ओके, त्याचे पासवर्ड कंटिन्यू चेंज होत असतात. आणि इथं बघा, या ठिकाणी आपण जाऊया आपल्या वेबसाईट मेकिंगला. क्रिएट न्यू AI म्हटलेलं, अगोदर पीपीटी बनवा, आणि पीपीटी वरनं वेबसाईट बनवा. आणि तर काय करायचं आपल्याला, जनरेटर मध्ये जायचं आहे, फक्त प्रेझेंटेशनला जावा. प्रेझेंटेशनला झाल्यानंतर बघा 8 कार्ड पाहिजे तुम्हाला. इथं बघा, मी प्रो व्हर्जन घेतल्यामुळं 50 कार्ड 50 स्लाइड बनवू शकतो. पण आता आपलं 4 कार्ड मध्ये होतंय, त्यामुळे 4 कार्डच करू आपण, म्हणजे 4 स्लाइड. हे बघा, हे सगळं खालचं प्लस आणि प्रो व्हर्जन आहे, आणि आपलं जे आहे ते प्रो व्हर्जन आहे, त्यामुळे नो प्रॉब्लेम आहे. आता बघा आपण 4चं करूया. आणि इथं बघा, डिस्क्राईब व्हॉट वुड लाईक टू मेक, बरोबर आहे. त्या पद्धतीने मला काय करायचं आहे, 4 कार्ड आहे. आणि इथं प्रोफाईल कोणतं काय बनवायचं तुम्हाला, प्रेझेंटेशन बनवायचं आहे, बरोबर आहे ना. आता इथं आपण त्याला काय म्हणूया, प्रेझेंटेशन, आणि जनरेट आउटलाईन. हे बघा, आता हे कार्ड आले 4. युअर स्टोरी,
4च पाहिजेत आपल्याला, किंवा 5वा ऍड करू शकता, नंतर तुम्ही ऍड करू शकता. इथं 3 डॉट मध्ये आहे ते ऑप्शन. इथं पहिल्यांदा दिला आपण पहिलावाला. ओके, 5 पाहिजेत ऍक्च्युली आपल्याला, हे 4 आहेत. आणि हे खालचं ऍड करूया. आता ऍड कसं करायचं दाखवतो. हे बघा, या ठिकाणी दुसरं घेतलं. दुसरं फक्त मी काय केलं, पेस्ट केलं. बरोबर, कट करा तिथून, कट. इथून वर घ्यायचं आणि इथून काय करायचं, तिसरा कडवा आपल्याला तिसऱ्याच्या मध्ये टाकायचं आणि चौथा चौथ्यामध्ये टाकायचा आहे. कोकण झाला. वसईचं आता ठीक आहे, हे वरचं कॉपी झालेलं होतं. हे तिसऱ्याला वसई आली. काश्मीर शेवट, किंवा एक एक कडवं मी घेतलं तरी चालेल. आता तिथनं मला थोडंसं हे करावं लागेल, बट एनिवे या ठिकाणी बघा, इथं पेस्ट करूया आपण. थ्री डॉट्स आहेत बघा, तुम्ही नवीन कार्ड ऍड करू शकता इथं. थांबा जरा थोडस आपल्याला चेंज करावं लागेल इथं जरा. पहिल्यांदा पहिलं वालं कडवं जे आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. आता परप्लेक्सिटीला जाऊया आपण इथं. आता हे करत बसायचं नाही काम आपल्याला, आपण परप्लेक्सिटीला जायचं. परप्लेक्सिटीला जाऊन काय करायचं, या ठिकाणी बघा, इथं आपण याला पेस्ट केलं अँड याला म्हणायचं आहे शेवट, म्हणायचं शेवट एकदम. त्याला चिटकून म्हटलं तरी चालेल. गिव्ह मी सेपरेट सेपरेट स्टांजा. बरोबर आहे. त्याच्यानंतर तो हा दिला बघा, पहिला दिला त्यानं, दुसरा दिला. आता हे बघा, पहिला कडवा दुसरा कडवा असं म्हटलेला आहे. बरोबर आहे ना. ते पहिलं कडवं जे आहे ना, तेवढंच फक्त इथं कॉपी करायचं. तेवढं कॉपी होतं आणि ते इथं जायचं. कुठं जायचं, वेबसाईट मेकर, पीपीटी मेकरला जायचं आणि इथं या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचं, तुम्हाला कार्ड. बरोबर आहे. आणि हा कार्ड वर घ्यायचा आहे तुम्हाला. तर याला लॉंग प्रेस करून ते याच्यावर करू शकतो बरं का तुम्ही. हे स्लाइड सुद्धा शफल करता येतात या ठिकाणी. यामध्ये ऑप्शन आहे तो, पण याच्यामध्ये ऍक्च्युली दिसत नाही. हे बघा, आणि स्टाईल कोणती पाहिजे ती सुद्धा स्टाईल आहे बरं का, पण स्टाईलकडे नंतर येऊया आपण. हा बरं, आपण पीपीटी तयार झाल्यावर त्याच्यातून स्लाइड चेंज करूया. आता इथं बरं, चला हे डिलीटच करूया. आता डिलीट कार्ड करूया आणि इथं पहिलं कडवं घ्यायचं आहे आपल्याला. पहिलं म्हणजे याच्यातून परप्लेक्सिटी मधून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, परप्लेक्सिटी मध्ये गेलो. दुसरा कडवा म्हणजे आपला पहिलं गाव आहे कोकण. याला आपण काय केलं, कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर इकडं आलो आणि याच्यामध्ये टाकलं, वसईच्या ठिकाणी टाकलं आपण, पेस्ट केलं. परत तिकडे जावा, तिसरं घ्या कडवं वसईचा, याला करा कॉपी आणि परत इकडे करा पेस्ट. बरोबर आहे. परत ऍड कार्ड करा खाली आणि कार्ड ऍड केल्यानंतर तुम्हाला कशामध्ये जायचं आहे, परप्लेक्सिटी, आणि चौथा कडवा घ्यायचा आहे. या ठिकाणी कॉपी करा आणि परत इकडं जायचं आहे. दुसरं एक फायदा हा आहे प्रो व्हर्जनचा, की तुम्हाला वॉटरमार्क वगैरे सुद्धा येणार नाही आणि डाउनलोड करायला देईल तो. या ठिकाणी बघा, गाडी आली नागपूरहून, हे झालं. ऍड कार्ड करा आणि त्याच्यानंतर इथं जायचं आहे. त्याच्यानंतर 5व्या कडव्याला जायचं आहे. 5व्या कडव्याला घ्यायचं आहे हे, आणि त्याच्यानंतर इथं कॉपी करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं यायचं आहे आणि त्यानंतर इथं 5. बरोबर आहे. हे सगळे 5 झाले. आता आपण इथं कशा प्रकारचं पाहिजे तुम्हाला, एक्सटेन्सिव्ह पाहिजे. हे बघा, या ठिकाणी पिक्चर्स आपल्याला 2 अशा प्रकारे पाहिजेत, एआय इमेजेस वगैरे वगैरे. ठीक आहे. एआय फ्लक्स मॉडेल, हे सगळं न्यू काही मॉडेल आलेले आहेत बघा. प्रो व्हर्जनचे सुद्धा आहेत, तिथं भारी भारी येतं. मग हे बघा, आता डाल E3 घेतला आपण.
मिनिटं ते प्री प्लस वर्जनचं घ्यायचं. ऑटो सेव्ह होतं ऍक्च्युली. हे बघा एवढे सगळे पीपीटीच्या ठिकाणी बनवलेले आहेत. हे बघा हे तर मी वापरत होतो फ्री वाला. या ठिकाणी मला वापरायचं प्रो वाला. इथे बघा खाली, म्हणजे त्या माझ्या मेलवर मी ऍक्टिव्हेट करून घेतलेला आहे प्रो वाला व्हर्जन. हा प्रो वाला ज्यावेळेस मी घेईन ना, त्यावेळेस मला तो प्रो वाला जो काही डाल होता तो या ठिकाणी मला वापरता येईल. हे बघा आता तिथलं जो आहे का नाही, लॅपटॉप मध्ये तयार केलेलं या ठिकाणी इथं आलेलं आहे बघा. ओके, आता आपण बघूया अजून काय काय तयार केलं याच्यामध्ये आपण. हे बघा इथं एक आलं. बरोबर आहे. तर हे असं आता कार्ड ऑलरेडी तयार झालेलं आहे. सपोज या पद्धतीनं पुढे पुढे जायचं आहे तुम्हाला, आणि त्या पद्धतीने इथं काय होईल, तयार होईल. आता तुम्हाला स्टाईल चेंज करायची आहे, प्रो व्हर्जनचं घ्यायचं आहे, तर ते प्रो व्हर्जनचं सुद्धा तुम्ही इझिली घेऊ शकता. आता मी काय करतो, इथं एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट केल्यावर इथं काय करतो आहे, एक्सपोर्ट एक्सपोर्ट केल्यावर इथं पॉवर पॉईंटच्या फॉर्म मध्ये बघा, हे पॉवर पॉईंटच्या फॉर्म मध्ये आलं. आणि परत क्लिक हिअर टू डाउनलोड म्हणायचं आहे. आणि डाउनलोड केल्यावर या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, पीपीटी मिळेल. बरोबर आहे. इथे बघा ही पीपीटी आहे, ही पहिली वाली खालची. त्याला आपण रिनेम करूया आणि त्याला नाव देऊया. काय नाव द्यायचंय त्याला, गाडी आली गाडी आली. बरोबर आहे, गाडी आली. आणि ओके करा. ओके केल्यावर आता याला काय करायचं, शेअर करायचं. शेअर करून व्हॉट्सअपला पाठवायचं. आणि हे मोबाईलवरच तयार केलेलं आहे आपण, मोबाईलवरच. हे बघा हे गाडी आली. हे बघा आता इथं तयार झालं. हे घ्यायचं. आता ओपन करताना जास्त करून आहे ना, पॉवर पॉईंट विथ अॅनिमेशन तुम्हाला द्यायचं असेल मोबाईलमध्ये, तर तुम्हाला, किंवा अॅनिमेशन प्ले करायचे असतील मोबाईलमध्ये, तर प्ले स्टोअर वरून काय घ्यायचं, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट घ्यायचं ऍक्च्युली. आता याला मी रिप्लाय मीच देतो, मोबाईल व्हर्जन ऑटो पीपीटी. आता ही ऑटो पीपीटी आहे ना आपली, ऑटोमॅटिक तयार झालेली पीपीटी आहे. बरोबर आहे. या पद्धतीनं, आणि त्यालाच तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे, तर परत जायचं तिकडं. म्हणजे सेम अगोदर पीपीटी बनवायची, लक्षात घ्या. अगोदर काय बनवायचं, पीपीटी बनवायची. आणि पीपीटी बनवल्यावर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी बघा एक्सपोर्ट ऍज पीएनजी, फोटो पीडीएफ सुद्धा करू शकताय, ते तर होणारच आहे. आणि इथं काय करायचं आता, इथं तुम्हाला शेअरला जायचं. आणि इथं हे टेक्स्ट शेअर करायचं असेल तर टेक्स्ट शेअर करू शकता असं. पाठीमागे जाऊया आपण. हे बघा याला आपण क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर काय करायचं, या थ्री डॉट्सला सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये एक ऑप्शन किंवा इथं वर ऑप्शन असेल, एक मिनिट, यालाच इकडूनच जायचं थ्री डॉट्सला, व्ह्यू लाईव्ह साईट. आणि हे बघा ही वेबसाईट सुद्धा तयार झालेली आहे. बरोबर आहे. ही वेबसाईट घ्यायची, इथून आपल्याला काय करायचं, कॉपी करायचं, वर नाव आलेलं आहे बालमोहन विद्या मंदिर वगैरे, आणि ते तुम्हाला या ठिकाणी कुठेही तुम्हाला सांगायचं टाकायचं आहे ते तिथे तुम्ही टाकू शकता. बरोबर आहे. या ठिकाणी हे, आणि इथं म्हणायचं मोबाईल व्हर्जन वेबसाईट. आता हे एक्झॅक्टली याचे जे एक 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 छोटे छोटे स्टेप्स आहेत ना,
ते थोडस आपण या ठिकाणी फुल कोर्स मध्ये शिकणारच आहोत. या व्यतिरिक्त आपण जे आहे 9 टूल्स आपण शिकणार आहोत. तर ते 9 टूल्स कोणते आहेत? Adobe Illustrator बरोबर. Adobe Illustratorचा तर रेकॉर्डेड कोर्स आहे, तुम्ही देणार आहे तुम्हाला. बाकीचे 8 टूल्स आहेत, असे आपण शिकणार आहोत 12 दिवसामध्ये. आणि हे 6 गोष्टी आहेत, 6 जे तुम्हाला दाखवलेले आहेत कालपासून ते. आता राहिलेले मिनिटं जे 4 आहेत, म्हणजे ऍक्च्युली आपण 5 मिनिटं उशिरा थोडं सुरू केलेलं होतं आज, त्यामुळे 5 आणि 4 9 मिनिटं आहेत. तर 9 मिनिटात मी 9 गाणी तयार करतो. किती तयार करतो? 9 गाणी तयार करतो. आता मी बघा, आता या ठिकाणी मी जे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे प्ले स्टोअर वरून, ते प्ले स्टोअरचं या ठिकाणी ऍप्लिकेशन मी ओपन करताय, सुनून आवाज. आणि या ठिकाणी मला जे लिरिक्स आहेत ते लिरिक्स या ठिकाणी पेस्ट करायचं आहे. आता या ठिकाणी हे जे लिरिक्स आहेत माझे, हेच लिरिक्स आहेत. एका मिनिटात 2 गाणी तयार होतात आणि मी 500 गाणी बनवू शकतो. एका दिवसात मला 500 गाणी बनवता येतात. आता मी एका दिवसात बनवणार का 500? नाही, मी ते तुम्हाला देणार आहे, कारण प्रो व्हर्जनचं असल्यामुळं. बरोबर आहे, तुम्हाला 500 गाणी बनवता येतात. पण मी रोज एकच बनवतो का? कारण तुम्ही बी 500 गाणी ऐकणार आहे का? मी 500 गाणी पाठवेन तुम्हाला. ओके, इथं बघा, आता इथं हे 4.5 व्हर्जन जे आहे ना, ते प्रो व्हर्जनचं आहे आणि त्यात चांगली क्वालिटी येते 4 आणि 4.5 मध्ये. आता मी दाखवतो 4.5. इथं बघा, हे व्हर्जन आहेत. तर 4.5च्या पुढे काय लिहिलंय सांगा मला जरा, कोणाला दिसतंय का? व्हर्जन 4.5च्या पुढे काय दिसतंय तुम्हाला तिथं? काय दिसतंय तिथं? बीटा. बीटा व्हर्जन आहे ते. बीटा व्हर्जन म्हणजे एक्सटेंडेड व्हर्जन आहे, एक्सटेंडेड वाला व्हर्जन आहे ते. बरोबर आहे, बीटा आणि प्रो. आणि खाली V4 प्रो आहे. तर हे 2 प्रो व्हर्जन आपल्याला वापरायला मिळतात या ठिकाणी. आणि बेटर क्वालिटी येते या ठिकाणी, आवाज चांगला येतो, म्युझिक चांगलं येतं. आता आवाज आपला नाही, त्यांचाच चांगला येतो या ठिकाणी. बघा, आता वर सिम्पल आहे. तुम्हाला एक गाणं बनवायचं, कोणतं गाणं विदाऊट एनी लिरिक्स, तसंही तुम्ही बनवू शकता. नो, विनोद कुमार माने गुरुजी सर, येत नाही. येतो, पण तुम्ही जर प्रो व्हर्जन वापरत नसाल तर. मी प्रो जर नाही वापरलं तर मग मात्र मला कॉपीराइट येतो. मी बघितलेलं आहे आणि परत मी परचेस केलेलं आहे. महिन्याला किती पैसे मला मोजावे लागतात ते तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही ते परचेस करायचं तर मी तर कोर्स त्याच्यापेक्षा कितीतरी कमी किमतीने देतोय तुम्हाला. ओके, तुम्ही बघून घ्या. या ठिकाणी बघा, इथं सिम्पल आणि कस्टमला इथं मी सिलेक्ट केलं आणि लिरिक्स ला इथं मी काय केलं, पेस्ट केलं. हे लिरिक्स मी पेस्ट केलं आणि सॉन्ग डिस्क्रिप्शन जे आहे ना, इथं लिहिलं मी पोयम इंडियन स्टाईल मराठी, असं मी त्याला नाव दिलं. ठीक आहे, इथं मी सॉन्ग डिस्क्रिप्शन दिलं. खाली टॅग आहेत, मेल व्होकल्स, फिमेल पाहिजे, मेल पाहिजे तसंही करू शकता तुम्ही. इथं मी मेल व्होकल्स म्हटलं आणि गिटार म्हटलं, गिटार वाजतो चांगला. इलेक्ट्रॉनिक रॅप वगैरे घेऊ नका, ते नंतर नंतर आपण तयार करणारच होता. ज्यावेळेस मी पुण्याचं गाणं बनवतो, ऍक्च्युली पुण्याचं मी, आणि हे मी लिरिक्स आहे ना ते स्वतः बनवतोय बरं का. पण तुम्हाला परप्लेक्सिटीची वगैरे मदत तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यांना सुद्धा लिरिक्स बनवू शकता तुम्ही. आता बघा, हे तयार केल्यानंतर मी क्रिएटला क्लिक केल्यावर किती वेळात गाणं तयार होईल? 10 सेकंदात गाणं तयार होतं. 2 गाणी 10 सेकंदात. क्रिएट. हे बघा, क्रिएटला क्लिक केलं मी. इथं काय केलं मी, क्रिएटला क्लिक केलं आणि गाणं झालं तयार. हे बघा, गाणं तयार झालं. लाईव्ह मध्ये असल्यामुळे थोडासा एक 10 सेकंद आहे, 10 सेकंद जागी 20 सेकंदाचा वेळ जाईल, पण 20 सेकंदात तुमचं गाणं तयार होतं. मी ज्यावेळेस रात्री बसतो थोडंफार या ठिकाणी, हे बघा गाणं तयार झालं, तर डोळ्याचे पापण्या या ठिकाणी लवेपर्यंत गाणं तयार होतं. लवेपर्यंत बघा, व्हर्जन 4.5 आलं का तिथं? याला तुम्ही जर प्रो व्हर्जनचं घेतलं, हे प्रो व्हर्जनचं, तर तुम्हाला रिमास्टर ते एडिट सुद्धा करता येतं. एखादा शब्द असेल किंवा एखादा हे असेल. हे बघा, एवढी गाणी तयार केलेली आहेत. हे दिसतंय का तुम्हाला? हे पोयम, हे बघा, हे तर झालं प्रो व्हर्जन.
आता बघा या ठिकाणी हे जे गाणं आहे, ते गाणं मी वाजवतो, तुम्हाला आवाज येतो का नाही सांगा मला. ऐकू आलं नाही का तुम्हाला? नाही आलं का? बरं, डाउनलोड करून दाखवतो मला. याचा साऊंड येत नाही, मोबाईलवर येत नाही, आपण ते बघितलेलंच आहे. हे डाउनलोड करून दाखवतो. डाउनलोड. आणि आता दुसरं लगेच तुम्ही देऊ शकता. प्रो व्हर्जनला डायरेक्ट तुम्ही एकाच वेळेस त्याला 10 गाणे देऊ शकता तुम्ही. अशी दिवसभरात 500चं लिमिट आहे. ओके, प्रो व्हर्जनला 500 गाणे कोण तयार करणार आहे सांगा? त्यासाठी मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही तयार करा. आणि हे सगळं पुस्तक आपल्याला तयार करायचं, सगळं पुस्तक कवितेची, सगळे 1ली ते 12वी नाही फक्त, BSc MSc नाही, PhD पर्यंत अहो माझ्या विषयाचं मी बनवलेलं आहे. कॉलेजचं बनवत आहे गीत, पुण्याचं बनवत आहे. जे जे मला बघा, मी मराठी माध्यमात शिकलो, मराठीवर केलं. पुण्यात राहतोय, पुण्यावर केलं. पुणा कॉलेजला शिकतोय, शिकवतोय, पुणा कॉलेजचं केलं. जे जे आपण ज्याची ज्याची आपण देणं आहे ना, देणं ते या स्वरूपात द्यायचं. ई साहित्यामध्ये बघा, म्हणजे अशा पद्धतीचं दान सुद्धा करता येतं आपल्याला, दान. लक्षात घ्या. त्यामुळे मी म्हणत नाही उगच मोक्ष, मोक्ष प्राप्तीचा मार्ग आहे हा. हे जाणीवपूर्वक विधान करतो मी. या ठिकाणी बघा, डाउनलोड झालेलं आहे. बघून द्या मला डाउनलोड झालंय की नाही ते. हे बघा, हे याला आपण पब्लिश करू. तुम्हाला लिंक देतो वाटलं तर याची. बघा लिंक तुम्ही बघू शकताय. आता थोडस इंडियन स्टाईल म्हटल्यामुळे थोडस सुरुवातीचा तंबोरा वगैरे हे ते बाकीचं अखवाच वगैरे सुद्धा वाचतोय बरं का यात. ओके, तर आपण जसं डिस्क्रिप्शन थोडंसं वेगळं दिलं ना, तर त्या पद्धतीचं सुद्धा आपल्याला बनतं. ओके, एक गाण्याला एक 4 ते 5 वेगवेगळ्या व्हर्जन मध्ये गाणं पूर्ण चांगलं बनतं आपलं. पोयम आपण काय म्हणूया या ठिकाणी, Day 2च नाव देतो याला, Day 2. आणि लिंक तुम्हाला शेअर करतो, पब्लिश करतो आता. अलाव कमेंट्स वगैरे बघा, कमेंट सुद्धा अलाव आहेत तुम्हाला, तुम्ही ते कमेंट्स वगैरे करू शकता. पब्लिश, शेअर सॉन्ग. थांबा, येतं इथं नाव, याला इथं कॉपी लिंक. अनटायटल्ड नावाचं आहे बघा, अनटायटल्ड नावाचं. ई साहित्य ग्रुपला पाठवतोय तुम्हाला. हे बघा, या पद्धतीचं असं येईल. पण तुम्हाला गाणंच पाठवतो, थांबा मी ऑडिओ ऑडिओ क्लिप पाठवतो जरा. या ठिकाणी याला इथं क्लिक करायचं, डाउनलोड करून घ्यायचं. पहिलेवाला मला आवडलेलं आहे, पहिलेवालं. डाउनलोड. आणि इथं म्हणूया, इथं बघा Day 2 पहिल्यावाला झालेलंच आहे. Day 2 हा Day 2 वाला सिलेक्ट करून, किंवा याचं काम करूया चला आपण. याला Day 2 म्हणत आहे, फक्त सिंगल.
ओके, डाउनलोड मध्ये सेव्ह झालेला आहे. आता कुठं सेव्ह झालेला आहे? डाउनलोड्स मध्ये झालेला आहे म्हणते तो, बरोबर आहे ना? तर आपण डाउनलोड मध्ये जाऊया, फाईल मॅनेजर मध्ये. इथे बघा, डाउनलोड्स. थोडा वेळ थांबा आता हे येईपर्यंत, कारण बरेच या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. आपला आवाज देता येतो, इन्स्ट्रुमेंटल बघा, आपल्याला आवाज देता येतो, पण तो एडिट तुम्हाला फिल्मोरामध्ये, कारण आवाज तुम्ही द्या आणि इथून म्युझिक घ्या फक्त. ते दाखवतो तुम्हाला मी. इन्स्ट्रुमेंटल तयार करता येतं. इन्स्ट्रुमेंटल जे असतात ना, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कॅराओके. कॅराओके घ्यायचा आहे याचा. कॅराओके, कॅराओके माहिती आहे ना तुम्हाला? तर कॅराओके घेतल्यावर आपल्याला ते तयार करता येतं. एक मिनिट, त्याच्यामध्ये कुठे गेलं गाणं माझं? ऑडिओ, म्युझिक मध्ये जाऊया. म्युझिक मध्ये बघा, वर डे टू आलं. या डे टूला म्युझिक मध्ये गेलो आपण, त्या डे टूला सिलेक्ट केलं आणि आपण काय केलं, सेंड केलं. आणि हा तुम्हाला ई साहित्य सेवा ग्रुपला मी पाठवत आहे बघा सध्या. सांगा आता. आला का आवाज? आला आवाज? कसं काय, संगीत वगैरे मस्त आहे का नाही? ओके. कवितेचं गाणं, मुलांना थोडस संस्कृतीची ओळख होईल, आणि बाकीचं सगळं ओके या पद्धतीनं. बरं ठीक आहे, बऱ्यापैकी वेळ झालेला आहे. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा मिळवायच्या आणि बाकीचं 9 टूल्स कोणते शिकणार आहात, याबद्दल एक 5 मिनिटाचा फक्त एक्सटेंड करतो टाइम, आणि त्यानंतर आपली प्रवेश प्रक्रिया आपली चालू होणार आहे आजपासून. आणि आपला या सगळ्या भागावरचा, आणि जे मी तुम्हाला दाखवलेलं नाहीये, ऍक्च्युअल जे क्रिएशन शिकणार आहोत आपण, हे सगळे बोनस आहेत. ऍक्च्युअल जे क्रिएशन शिकणार आहोत ते काय शिकणार आहोत, आणि बोनसेस मध्ये काय शिकणार आहोत, आणि कसं शिकणार आहोत, याबद्दल मी थोडेसे 5 मिनिटं बोलणार आहे. सध्या मी स्टॉप शेअर करतोय. आणि या ठिकाणी लॅपटॉपवरून मी जॉईन झालोय बघा, लॅपटॉपवरून मी जॉईन झालेलो आहे. आल्या का? या ठिकाणी दिसते का स्क्रीन माझी? स्क्रीन दिसत आहे? ओके. हे बघा, डे 2 मध्ये आपण आज काय काय शिकणार होतो, त्यापैकी आपण सगळे भाग कंप्लीट केलेले आहेत, ते दाखवतो अगोदर. ओके. या ठिकाणी बघा, AI पोएम सॉन्ग लिरिक्स म्युझिक इन मोबाईल, हे आपण शिकलो, बरोबर. याला आपण करूया बोल्ड, रेड करूया. परत AI PPT आहे, मोबाईलवर बनवायचं शिकलो आपण, आणि प्लस लॅपटॉपवर सुद्धा बनवायला शिकलो आपण, याला आपण करूया यस. AI वेबसाईट, बरोबर आहे, हे सुद्धा आपण शिकलो. आता क्रेडिट्स देणार आहे तुम्हाला मी आता, आणि त्याचा यूज कसा करायचा आहे ते आपण फुल कोर्समध्ये शिकणारच आहोत. फिल्मोरा बरोबर कॅनवा, पॉवर पॉइंट, इलस्ट्रेटर, व्हिडिओ स्क्राईब, कॅपकट, हे सगळे आपले 9 टूल्स आहेत. ते 9 टूल्स तुम्हाला देऊन, आणि 14.5चा फिल्मोरा आलेला आहे, लक्षात घ्या, 14.5चा. तो 14.5चा फिल्मोरा मी तुम्हाला देणार आहे. आणि आत्ता तुम्हाला प्रवेश, ज्यावेळेस मी माहिती देईन, पूर्ण माहिती समजून घ्या अगोदर सर्वांनी, कोर्सची माहिती, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच प्रवेश घेणाऱ्याला हे 9 बोनस 9 कोर्सच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. प्लस तुम्हाला मोबाईल AI फिल्मोरा चे 10,000 क्रेडिट्स दिले जातील लगेच एका सेकंदात. आणि न्यू फिल्मोरा 14.5 ची लिंक दिली जाईल, जे लॅपटॉपसाठी असेल. आणि सर्व शिक्षकांना उपयुक्त अशा प्रकारच्या 114 PDF, जर तुम्ही पहिली दुसरीला शिकवत जरी नसला, हे PDF पहिलीशी संबंधित आहेत.
तर तुम्ही तुमच्या सहकारी मित्रांना देऊ शकता, मैत्रिणींना तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. येस गीता जोशी मॅडम, तुम्ही बोलत आहात का काही? बर, तुम्हाला या ठिकाणी येस येस. आता बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला पोस्ट दाखवत आहे. तुम्हाला कोणाला या ठिकाणी मध्ये प्रश्न विचार असेल तरी तुम्ही आता विचारू शकता. या ठिकाणी आता मी काय करतोय, तुम्हाला जर कोणाला बोलायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला परमिशन देतो, वाटलं तर चॅट करून सांगा, नाही तर पे व्हर्जनचे आहेत पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहेत. ते काय सांगण्याची गरज नाही मॅडम, हे आपलं असतं. बरोबर आहे. हे तुम्हाला मी किती वेळा पहिल्या दिवसापासून सांगत आहे की मी फक्त टूल्स देत नाही, तुम्हाला त्याचं प्रशिक्षण सुद्धा देतो. आणि फक्त प्रशिक्षण देत नाही, मी टूल सुद्धा देतो. कॅनवा, टीसीबी प्रीमियमचं तर आहेच. अजून टीसीबी प्रीमियम तुम्हाला सांगा 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत त्यामध्ये. ओके, 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत. बरं, पहिल्यांदा मी तुम्हाला कोर्सची माहिती सांगतो सगळी. ओके, आणि त्याच्यामध्ये अल्टिमेट नावाचा हा कोर्स आहे, अल्टिमेट नावाचा. त्या कोर्सचा या ठिकाणी पोस्टर तुमच्या समोर या ठिकाणी एक्सप्लेन करतो अगोदर. हा बघा, 6 युजफुल AI ॲसेट्स आहेत फॉर टीचर्स. त्याच्यामध्ये हे 6 ॲसेट्स कोणते आहेत ते इथे तुम्हाला दिसत आहेत गोलाकार पद्धतीनं. अल्टिमेट ई कॉन्टेंट कोर्स आहे फॉर टीचर्स, फक्त आणि फक्त शिक्षकांसाठीचा हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला परप्लेक्सिटी प्रो AI टूल मिळणार आहे, जेमिनी प्रो गुगल AI मिळणार आहे, चॅट जीपीटी प्रो 4.5 AI मिळणार आहे, सोरा प्रो जीपीटी AI मिळणार आहे, गॅमा प्रो वेब AI मिळणार आहे, सुनो AI मोबाईल तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी स्टोरी, रिसर्च आणि इमेजेससाठी परप्लेक्सिटी आहे. इन्फॉर्मेशन, इमेजेस आणि व्हिडिओसाठी जेमिनी प्रो आहे. इन्फॉर्मेशन, इमेजेस आणि व्हिडिओसाठी चॅट जीपीटी आहे. सोरा प्रो हे इमेज आणि व्हिडिओसाठी आहे. गॅमा प्रो हे पीपीटी आणि वेबसाईटसाठी आहे. गॅमा प्रो हे कशासाठी आहे? हे VO3 त्याच्यामध्येच आहे ना, गुगल जेमिनी मध्ये आहे, गुगल जेमिनी मध्ये ते. ओके, काल आपण पाहिलं ना त्याच्यामध्ये. आणि गॅमा प्रो मधून तुम्हाला वेबसाईट आणि वेबसाईट हे मिळेल. सुनो AI मोबाईल वरचं पोयम आणि सॉन्ग तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. बरोबर आहे. आणि 9 टूल्स कोणते आहेत? ॲडोब इल्युस्ट्रेटरचा रेकॉर्डेड कोर्स आहे, प्लस हे सगळं लाईव्ह मध्ये होणार आहे. व्हॉइस क्लोनिंग आहे, व्हिडिओ स्क्राईब आहे, AI फिल्मोरा आहे. फिल्मोरा 14.5 आहे. फिल्मोरा 14.5 आहे. ओके, त्याच्यानंतर AI कॅनवा आहे. कॅनवा आहे लॅपटॉपवरचा. मोबाईलमध्ये कॅनवाचे जे ऍप्स आहेत, AI ऍप्स, ते शिकवले जाणार आहेत, ज्याच्यावरून आपण त्याचा एम वगैरे ते आपण सगळं बनवणार आहे. टीसीबी प्रीमियम टूल्स मध्ये 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत. त्यामध्ये रिसर्च संबंधित आहेत, इंट्रो आउट्रो कसा करायचा त्या संबंधित आहेत, प्लस त्यामध्ये तुम्हाला एंटरटेनमेंटशी संबंधित सुद्धा आहे. एंटरटेनमेंट कॅपकट एक आहेच. 14 जुलै ते 26 जुलै हे रोज 8:30 वाजता, जसं आपण आता घेतलं 8:30 ते 10, या 1-1.5 तासामध्ये आपण हे रोज शिकणार आहोत. भरपूर शिकवून होतं, भरपूर करून होतं, तुम्हाला देऊन होतं. आजच तुम्हाला, आजपासूनच त्याची बोनसची सुरुवात आहे. ज्यांनी पाठीमागचा जो कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी ही खास सवलत आहे, फक्त 750 रुपयामध्ये सगळं, विथ टूल्स, विथ प्रशिक्षण. 750 रुपीज, 25% त्यांना या ठिकाणी तुम्हाला काय आहे? येस येस. ओके ओके, या ठिकाणी 25% डिस्काउंट आहे. ज्यांनी पाठीमागील कोर्स केलेला आहे, 3.0 चा कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी फक्त ही या ठिकाणी डिस्काउंट आहे. अदरवाईज हे 9-in-1 बघा, 7-in-1 आपण 777 ला दिलेलं होतं, 8-in-1 888 ला दिलेलं होतं, आणि हा 9-in-1 हा टूल. हे सगळे 9 टूल्स मला महत्वाचे, माझ्यासाठी महत्वाचं याचं क्रिएशन महत्वाचं आहे. हे सगळे जे टूल्स आहेत ना, याचे टूल्सचं प्रशिक्षण तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि हे बाकीचं जे मी तुम्हाला ह्या 2 दिवसामध्ये सांगितलं ते तर तुम्हाला मिळेल, पहिल्या दिवशीच मिळेल. आणि आज जे मिळेल लाख मोलाचा बोनस, ते म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी, या पीपीटी मधल्या दाखवलेल्या गोष्टी तुम्हाला प्रवेश घेतल्यानंतर लगेच मिळणार आहेत. पहिल्या 2 दिवसात जास्तीत जास्त बहुसंख्येने जर तुम्ही प्रवेश घेतला तर सिक्रेट बोनस सुद्धा आहे. सिक्रेट बोनस
सुद्धा आहेत, बरोबर आहे, ते मी परचेस करून तुम्हालाच देणार आहे. तुमच्याच फी मधून तुम्हाला मी परचेस करून देणार आहे. ते आहे क्लिंग AI आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर हेलो आयचं आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काय म्हणतात त्याला, जे आपण बनवतो इमेज टॉकिंग व्हिडिओ जे बनवतो आपण, हेजेन, तर हेजेनचं अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी परचेस करून घ्यायचे आहेत. यापैकी काही गोष्टी आपण घेऊयात. ते सिक्रेट बोनस सुद्धा मिळेल जर तुम्ही बहुसंख्येने जर हा प्रवेश नोंदवला. याला जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्या, कारण यानंतर ई साहित्य संमेलनासाठी तुम्ही तयार होणार आहात. हा कोर्स केल्यानंतर पुढचा कोर्स तुम्हाला डिस्काउंट मध्ये तर असणारच आहे, पण ई साहित्य संमेलन मध्ये तुमची महत्वाची भूमिका असणार आहे. ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्ट रोजी आपल्याला 5 वर्ष पूर्ण होतात संस्थेला. 2020 साली याची स्थापना झालेली होती. 15 ऑगस्ट 2025 साली जे ई साहित्य संमेलन, साहित्य संमेलन नाही म्हणत मी, ई साहित्य संमेलन होणार आहे. त्या ई साहित्य संमेलनात तुम्हाला त्या ठिकाणी फायदा मिळणार आहे, लाभ मिळणार आहे. ते काय मिळणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगेनच. ओके, आता मी सध्या या ठिकाणी हे स्टॉप शेअर करत आहे. हे जे पोस्टर आहे ते पोस्टर सुद्धा मी तुम्हाला शेअर करेनच सर्वांना. सध्या मला असं वाटतं की आमचे गीता जोशी मॅडम यांनी या ठिकाणी हा प्रवेश नोंदवलेला आहे. त्यांना या ठिकाणी जो बोनस आहे तो मी या ठिकाणी लाईव्ह मध्ये या ठिकाणी देत आहे. या ठिकाणी बघा, ज्यांची मला या ठिकाणी स्क्रीनशॉट, पेमेंटचा जो स्क्रीनशॉट आलेला आहे तो स्क्रीनशॉट मी या ठिकाणी पाहून तुम्हाला जो बोनस आहे तो बोनस देणार आहे. 4 बोनस आहे त्यामध्ये. वेलकम, हा वेलकम बोनस आहे, वेलकम बोनस. त्यानंतर स्टार्टिंग बोनस असणार आहे. स्टार्टिंग बोनस म्हणजे काय, जो पहिल्या दिवशी मिळणार तुम्हाला, पहिल्या दिवशी, बरोबर आहे. गुगल पेचा नंबर माझा हाच आहे मॅडम. हे बघा, सर्वांना या ठिकाणी गुगल पेचा नंबर मी देत आहे आपल्या चॅटिंग मध्ये. आणि क्रेडिट्स जर वापरायचे असतील तुम्हाला लगेच, तर मला वाटतं की तुम्ही लवकरात लवकर प्रवेश घ्या, कारण हे क्रेडिट्स वापरतात, बरेच जण वापरतात. त्यासाठी तुम्हाला नंतर ते संपून जातील आणि मी परत एकदा देणार आहे. पण सध्याच्या या सुट्ट्यामध्ये तुम्हाला कोर्स सुरू होईपर्यंत, प्रवेश प्रक्रिया चालू होईपर्यंत सुद्धा तुम्हाला काही काम करता यावं प्रवेश घेतलेल्यांना, त्याच्यासाठी मी हा वेलकम बोनस देत आहे सर्वांना. माझा गुगल पेचा नंबर समोर स्क्रीनवर तुम्हाला चॅटिंग मध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ओके, 9527297866. हो, रेकॉर्डिंग रोजच्या रोज मिळेल अर्चना विसावे मॅडम. रेकॉर्डिंगचा प्रश्नच नाही, रेकॉर्डिंग सर मिळतेच तुम्हाला. या ठिकाणी बघा 3.0 वाल्यांनी, आमची गीता जोशी मॅडम, त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नाहीये. हे बघा, हा वेलकम बोनस आहे. तो वेलकम बोनस मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. आमचे सतीश काळे सर माननीय आणि गीता जोशी मॅडम, या दोघांचे या ठिकाणी फी प्राप्त झालेली आहे. बाळू काटे सर, गीता जोशी मॅडम, सतीश काळे सर आणि बाळू काटे सर. बघा, लक्षात घ्या, अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे. येस येस, चंदना उतेकर मॅडम, तुमच्यासाठी सुद्धा आता तुमचं एक सुंदर गीत, ऍक्च्युली मी तुम्हाला मोबाईलची रेकॉर्डिंग दाखवायची राहिली माझी. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं चंदना उतेकर मॅडम नी आज एक कविता तयार केलेली होती, बरोबर आहे. त्या कवितेचं स्क्रीनशॉट मी काढून घेतलेला होता आणि त्या कवितेचंच गीत मला तयार करायचं होतं, पण आपण टॉपिक वेगळा घेतलेला होता म्हणून ते मी केलं नाही. मी तुम्हाला दाखवतोय, माझ्या याच्यावर ठेवलेला आहे मी. हे बघा, माझ्या कॉम्बो प्रो या ग्रुपला इथं जर तुम्ही हे बघितलं, ह्या तुमचा स्टेटस आहे ना, चंदना उतेकर मॅडम. बघा, हरिभक्त कळसा पूजूनच निघाला, विठाईस हृदयात घेऊन गेला, विठू राहिला ना कुठे मंदिरासी, निघाला सवे सोडून पंढरीसी. क्या बात है. विठू अंतरी भक्त होऊन चाले, मुखी नाम घेऊन वारीत बोले,
शिळी भाकरी कस्तुरी गंध होई, जवा आवडून विठू माय खाई. शिवारात डोले तृणांच्या करांनी, उभा ठाकला तो मुर्देच्या कटांनी. आता ही एवढी सुंदर काव्यरचना केलेली आहे आपल्या माननीय सौ चंदना उतेकर मॅडम यांनी. याच्यावर सुद्धा तुम्हाला गाणं तयार करता येईल. खूप जबरदस्त वंदना मॅम, खूप जबरदस्त वंदन आहे. येस येस येस. या ठिकाणी बघा, या पद्धतीने आमचे दिलीप पाटील सर आहेत. बोनस मिळाला का? बोनस सर्वांना या ठिकाणी बघा. बोनस सतीश काळे सर, गीता जोशी मॅडम, आणि आमचे विनोद कुमार माने सर, चंदना उतेकर मॅडम, वर्षा दळवी मॅडम, दिलीप पाटील सर. बोनस प्राप्त झाल्यानंतर रिसिव्हड असं सांगा. चंदना उतेकर मॅडम, दिलीप पाटील सर, वर्षा दळवी मॅडम, माने सर, स्मिता पाटील मॅडम, अर्चना विसावे मॅडम, बघा अजून मला बरंच काय आपल्याला घ्यायचं आहे, तुम्हाला द्यायचं आहे. कृपया स्क्रीनशॉट पाठवा करा, म्हणजे मला वर दिसेल. ओके, बघा आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. बाकीच्यांनी प्रवेश जसे जसे घेणार तसे तसे मी तुम्हाला ग्रुप बनवेन तुमचा, आणि तुमची यादी अपडेट करेन. सध्या लाईव्ह मध्ये मी सर्वांना देत आहे, बाकीचं मी देतच राहणार आहे तुम्हाला. जसं जसं तुम्ही स्क्रीनशॉट टाका, फक्त स्क्रीनशॉट टाकल्यानंतर तुम्हाला मी देईन. सध्या आपण समारोपाकडे वळूयात. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की जे या ठिकाणी आज उद्यापर्यंत सर्वांनी पूर्ण संख्येने या ठिकाणी प्रवेश घ्या, लवकरात लवकर घ्या, म्हणजे बोनसचा लाभ कोर्स सुरू होईपर्यंत तुम्हाला करता येईल. आणि लक्षात घ्या, हे जे 6 टूल्स आहेत, त्या 6 टूल्सचा वापर मी या ठिकाणी तुम्हाला पहिल्या दिवशी देणार आहे. ओके, पहिल्या दिवशी हे जे मी परप्लेक्सिटी आणि बाकीचं जे आहेत सुनो वगैरे, बरोबर आहे, त्याचं जे प्रो व्हर्जन आहे, ते सगळे 6 टूल्स आणि 9 टूल्स, म्हणजे असे जे 15 गोष्टी आहेत, ते तुम्हाला मी पहिल्या दिवशी देईन. डे 1ला सेशनच्या सुरुवातीला मी देणार आहे. येस. आणि सध्या हे जे बोनस आहे, वेलकम बोनस, तो घ्या. त्यानंतर स्टार्टिंग बोनस येईल, त्यानंतर मधला एक बोनस येईल, कोर्सच्या मध्येच एक बोनस असणार आहे, सिक्रेट बोनस, आणि कोर्सच्या शेवटी एक असणार आहे. बोनस मेलवर पाठवला नाही, नाही नाही, बोनस तुम्हाला मी याच्यावर पाठवलेला आहे, आपल्या पर्सनल ग्रुपला पाठवलेला आहे. येस, दीपाली पांडे मॅडम, येस, अर्चना विसावे मॅडम राहिल्या, बरोबर आहे, अर्चना विसावे मॅडम. या ठिकाणी बघा, दिलीप पाटील सर, जर तुम्हाला मिळालं का दिलीप पाटील सर? अर्चना विसावे मॅडम, शीला पाटील मॅडम, तुम्ही पाठवलेलं आहे तुमचं या ठिकाणी. ठीक आहे, फक्त स्क्रीनशॉट पाठवून ठेवा. ओके, पाठवलेलं आहे बघा, तुम्हालाही बोनस दिलेला आहे. छाया कोळकर मॅडम आपल्याला देत आहे. तुम्ही जर पूर्ण बहुमतानं, बहुसंख्येनं जर या ठिकाणी पार्टिसिपेट झाला, तर मला AI व्हिडिओ मेकिंगचे जे टूल्स आहेत ते घेणं सोपं होईल जरा, आणि त्याच्यानंतर मग ते तुमच्याशीच मी शेअर करणार आहे. एकाच या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला हे सगळं करता येईल याचा आपण विचार करूया. जे तुम्हाला 9 टूल्स मी दाखवलेले आहेत ते सुद्धा प्रीमियम व्हर्जनचे आहेत, पण त्यातील
TCB आणि कॅनवा मागील कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांनी 100% हा कोर्स करावा अशी माझी विनंती आहे. कारण तुम्हाला त्याचा वापर कंटिन्यू फॉर्म मध्ये जर करायचा असेल, TCB प्रीमियम मध्ये 40 पेक्षा जास्त टूल्स आहेत आणि कॅनवा प्रीमियमचा वापर करायचा असेल तर तुम्हाला कोर्समध्ये असणे आवश्यक आहे. 14 तारखेपर्यंत तसा तर तुम्ही प्रवेश घेऊ शकणार आहात, पण पहिल्या 2 दिवसामध्ये जर प्रवेश घेतला तर तुम्हाला वेलकम बोनसचा लाभ घेता येणार आहे, ज्यामध्येही भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे. ओके, बोनस मिळालेला आहे दिलीप पाटील सरांना. ओके गुड. ज्यांना बोनस प्रवेश घेतलेला आहे पण बोनस मिळालेला नाहीये त्यांनी मला पर्सनली या ठिकाणी मेसेज करा, तुम्हाला मी या ठिकाणी देईनच. ओके, तुर्तास या ठिकाणी बघा 114 PDF कोणत्या ते दाखवतो तुम्हाला. हे बघा एवढ्या 114 PDF आहेत, त्याची लिंक दिलेली आहे तुम्हाला. त्यामध्ये हे सगळे कलेक्शन्स आहेत ऍक्च्युली, ते तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ओके, अशा प्रकारची जे निर्मिती आहे ते तुम्ही करू शकता तुमच्या या ठिकाणी कशामध्ये, तुमचे जे जे तुमचे इयत्ता आहेत त्यासाठी तुम्ही तयार करू शकता. ओके, या 2 दिवसामध्ये जे मला सांगायचं होतं थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज थोडासा वेळ जास्त झालेला आहे, तरी रेकॉर्डिंग फक्त स्टॉप करतो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेतो. ओके, 10:30 वाजत आलेले आहेत, परंतु कोर्समध्ये आपण 1 तास ते 1.5 तास, जास्तीत जास्त आपण 1.25 तासाचं या ठिकाणी सेशन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सर्वांना सगळं करून सगळं करता येईल. 8:30 वाजता सुरू होईल आणि 9:30 ते 9:45 पर्यंत आपला रोजचा तास असेल. त्या तासामध्ये आपण क्रिएटिव्हिटी संदर्भात शिकणार आहोत सुरुवातीला, त्यानंतर AI संदर्भात आपण शिकणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीचे बोनसेस सुद्धा कसे वापरायचे आहेत ते शिकणार आहोत. आणि त्यानंतर बघा 5,000 पेक्षा जास्त रेडीमेड PPTs आहेत, टेम्पलेट्स, तेही तुम्हाला बोनसच आहे, पण तो पहिल्या दिवशी देईन मी तुम्हाला. स्टार्टिंग बोनस बरोबर ते देईन. ओके, आणि ई साहित्य संमेलनाची चर्चा सुद्धा या ठिकाणी या कोर्समध्येच होईल. ई साहित्य संमेलनामध्ये या कोर्समध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं या ठिकाणी एक वेगळा महत्वाचा रोल असणार आहे. तर कृपया सर्वांनी या ठिकाणी आपला प्रवेश नोंदवावा आणि आपल्या सर्व इतर शिक्षकांनाही मी जी पोस्टर शेअर करेन तुम्हाला कोर्सचं, ते जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोहोचवावं ही या ठिकाणी शेवटची या ठिकाणी विनंती व्यक्त करतो. आणि शेवटच्या 4 ओळ्यांनी या ठिकाणी फक्त रेकॉर्डिंग थांबवत आहे. तुमचे प्रश्न घेऊया आपण, कोणाचे असतील. या ठिकाणी गीता जोशी मॅडम थांबलेले आहेत आणि बाकीचे कोणाचे काही कोर्स बद्दल या 2 दिवसाबद्दल काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर त्या डाऊट्स आपण सोडून घेणार आहोत. तुर्तास या ठिकाणी बघा, आपण जे तुम्हाला शिकवणार आहे, जे कोर्स आहे ते आपलं काम आहे, त्या कामाच्या गोष्टी असणार आहेत सगळ्या. त्यामुळं याला वेगळं असं न समजता आपलं प्राथमिक आणि प्राधान्यक्रमानं हे आपलं काम समजून याला पूर्णपणे तुम्ही समर्पित व्हा आणि याला या मुख्य प्रवाहामध्ये तुम्ही सामील व्हा, असं या ठिकाणी सुतोवाच किंवा सूचना किंवा या विनंती करताना 4 ओळी फक्त सांगतो तुम्हाला, एक थोडस मोटिवेशन मिळावं यासाठी, की आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगण. आसवांच्या रांगोळ्यांनी सजवता येत नसतात पराक्रमाची रणांगण. हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंदमुक्तीचे तराणे. आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल घेऊन पळावं लागतं. एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जाळावं लागतं. मशाल होऊन जाळावं लागतं. संघर्षरत राहूया, कार्यरत राहूया, आपल्या कार्यामध्ये मग्न राहूया, तल्लीन होऊया, रम्मान होऊया आणि जगाचा विसर पडल्यासारखं काम करायचंय, जगाला दाखवण्यासाठी की आमच्या महाराष्ट्राचं, आमच्या भारत देशाचं नाव जगपटलावर ही साहित्य निर्मितीमध्ये झालं पाहिजे. हा एक आणि एकच उद्देश घेऊन या ठिकाणी IN4EPRD या ठिकाणी आगेकूच करत आहे. आणि तुमच्या सर्वांची साथ आणि तुमच्या सर्वांची माझ्या हाकेला तुम्ही दिलेली ओ आणि साथ ही या ठिकाणी महत्वाची आहे. एवढं शेवटचं या ठिकाणी सांगतो. या 2 दिवसाच्या या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपचा या ठिकाणी समारोप झाला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, शब्ब खैर, शुभ रात्री, गुड नाईट, सी यू सून.